गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. फादर्स डेचं सरप्राईज. रविवारी फादर्स डे होता आणि गट्टू चिंकी अजूनही कन्फ्यूज होते की त्यांना बाबांना काय गिफ्ट द्यायला हवं. चल चिंकी, आपण जाऊन बाबांचं कपाट बघूया की त्यांच्याकडे काय नाहीये, मग आपण त्यांना तेच घेऊन देऊ. गुड आयडिया गट्टू, चल. गट्टू चिंकी दोघेही बाबांचं कपाट चेक करू लागतात. मागून आई सुद्धा येते. अरे मुलांनो, तुम्ही दोघं हे काय करताय? आई, आम्ही बघत होतो की बाबांकडे काय नाहीये, म्हणजे आम्ही त्यांना ते फादर्स डे ला गिफ्ट देऊ. पण त्यांच्याकडे तर कितीतरी शर्ट आहेत. आणि घड्याळ घड्याळ तर 5-5 आहेत. हो मुलांनो, बाबांकडे तर सगळंच आहे. आता तुम्ही दोघं काय कराल? तेवढ्यात गट्टू बाबांचं ड्रॉवर उघडून पाहू लागतो. तेवढ्यात त्याला तिथे एक ब्रोशर दिसतं. अरे हे काय, कॅम्पेनचं ब्रोशर बाबांच्या कपाटात. अरे हो, हे तर तेच कॅम्पेनचं ब्रोशर आहे जिथे बाबांना त्यांच्या मित्रांसोबत जायचं होतं, पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला, म्हणून बाबा थोडे दुःखी सुद्धा होते. ह्याचा अर्थ असा की आपल्याला बाबांचं फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. ये! गट्टू चिंकी आई सोबत हे ठरवतात की आता ते बाबांना सरप्राईज कॅम्पिंगवर घेऊन जाणार, तेही त्यांना न सांगता. संध्याकाळी बाबा जेव्हा घरी येतात तर, बाबा बरं सांगा ना, तुमचा रविवारचा प्लॅन काय? काय रविवार? त्या दिवशी तर सुट्टी आहे ना, त्या दिवशी तर जाऊन आपल्याला ग्रोसरी आणायची आहे. हो हो बाबा, आपण खूप शॉपिंग करूया, हो ना गट्टू? बरोबर बोललीस चिंकी. अरे अरे, काय झालं? काय? नाही, काहीच तर नाही बाबा. आता बाय, आम्हाला होमवर्क करायचंय. हो बाबा, बाय बाबा. गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये पळून जातात. ही मुलं अशी विचित्रासारखी का वागतात बरं? अहो नाही हो, असं काहीच नाहीये. ते दोघं नेहमी असंच करतात. चला तुम्ही जेवायला बसा. आई कसं तरी त्या गोष्टीला गुंडाळून घेते. अशा प्रकारे रविवार उजाडतो आणि आता गट्टू चिंकी आणि आईला बाबांना न कळू देता कॅम्पिंगसाठी सामानही भरायचं होतं. सकाळी नाश्ता करताना, मुलांनो मी आंघोळ करून येतो, मग सगळे आपण शॉपिंगला जाऊ. ओके? ओके बाबा. हो बाबा, आरामात आंघोळ करा, काहीच घाई नाहीये. ओके चिंकी. बाबा जसे आंघोळी करता जातात तसं आई गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात आपल्याला सगळं सामान घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवायचंय. मी आधीच सगळे स्नॅक्स ठेवलेत. तुम्हाला बाबांचं कपाट उघडून त्यांचं सामान तुमच्या बॅग मध्ये लपवून ठेवायचंय. आणि चिंकी, तुला कॅम्पेनच्या स्टिक्स ठेवायच्या आहेत. जा लवकर करा. ओके आई, लेट्स गो. 10 मिनिटांनंतर बाबा जसे बाथरूम मधून येतात, त्यांच्या समोरून गट्टू आपल्या रूम मध्ये धावतच जातो. अरे हे काय, गट्टू गट्टू, तू इथं काय करतोयस? तेवढ्यात तिथे आई येते. अहो काय झालं? हा गट्टू आत्ता इथून धावत गेला. मला तर काहीतरी गडबड वाटते. माहिती नाही या मुलांच्या डोक्यात काय खिचडी शिजते ते. अहो असं तर काहीच नाहीये. तो गट्टू तर कार्टूनचं शार्पनर शोधतोय, सकाळपासून मिळत नाहीये. अच्छा, तर ठीक आहे, चला शॉपिंगला जाऊया. पण जसे बाबा घराच्या बाहेर पडतात, आई घराला लॉक करते. ती पाठीमागून येऊन पटकन बाबांच्या डोळ्याला पट्टी बांधते. अरे अरे, हे काय? कोण आहे? कोणी नाही बाबा, ही तर आई आहे. हो, आणि आता आपण शॉपिंग मॉल मध्ये नाही तर दुसरीकडे जातोय. गुपचूप गाडीत बसा. हो बाबा, चला बसा बरं. अरे पण हे सगळं काय चाललंय? पण कुणीही बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सगळे कॅम्पिंगच्या साईटवर जाऊ लागतात. अरे पण आपण चाललोय कुठे मुलांनो? बाबा, हे तर आता तिथेच जाऊन समजेल. हो बाबा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच वेळात सगळेजण कॅम्पिंग साईटच्या खाली पोहोचतात आणि कारमधून उतरल्यानंतर आई बाबांच्या डोळ्याची पट्टी उघडते. ही कुठली जागा आहे? काय ही त्या कॅम्पिंग ब्रोशरची तर जागा नाही.
सरप्राईज. बाबा, हे तुम्हाला फादर्स डेचं सरप्राईज आहे आमच्याकडून. हॅपी फादर्स डे. हो, हॅपी फादर्स डे बाबा. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि गट्टू चिंकीला आपल्या मिठीत घेतात. थँक्यू मुलांनो, मला इथे केव्हाचा यायचं होतं. थँक्यू सो मच. मी तर विसरलोच होतो आज फादर्स डे आहे ते. चला आता आपण वरती जाऊया. ट्रेकिंग करून आपल्याला खूप वरती जायचंय, नाहीतर आपल्याला यायला उशीर होईल. पण ट्रेकिंगचं सामान? हे ऐकून गट्टू चिंकी आपापल्या बॅग्स उघडतात आणि त्यातून ट्रेकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज बाहेर काढतात. आणि आई कारच्या डिक्कीतून बाबांची बॅग आणि स्नॅक्स बाहेर काढते. बाबा, हे घ्या सगळं सामान. ओ अच्छा, पण गट्टू, तू माझं सामान कसं पॅक केलंस? बाबा, तुम्ही सकाळी आंघोळ करत होता तेव्हा. गट्टू दबक्या पावलानं बाबांच्या रूम मध्ये जातो. हीच वेळे बाबांचे स्पोर्ट शूज, ट्रेकिंग स्टिक्स आणि कॅप घेऊन ठेवतो. गट्टू कुठलाही आवाज न करता सगळं सामान काढून घेतो आणि परत जाऊ लागतो. पण तेवढ्यात बाबांच्या वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि बाबा गट्टूला पाहतात. पण गट्टू तिथून लगेच पळून जातो. ओ अच्छा, तर असं आहे होय. हो बाबा, चला आता ट्रेकिंग करूया. सगळेजण आपापले स्पोर्ट शूज आणि कॅप्स घालतात आणि ट्रेकिंग करायला सुरुवात करतात. अरे देवा, हे खूप कठीण आहे. वरती चढणं सोपं नाहीये. चिंकीला थकलेलं बघून गट्टू अजून जोरात तिच्या समोर धावू लागतो. चिंकी, तू तर खूपच वीक आहेस, मला बघ. अरे गट्टू थांब. पण गट्टू काही ऐकत नाही आणि जोरात वरती जाऊ लागतो. पण असं केल्यामुळे तो थोड्याच वेळात आणखी जास्त थकून जातो आणि खाली बसतो. पाहिलंस गट्टू, म्हणालो होतो ना मी की धावू नकोस म्हणून. ट्रेकिंग करताना नेहमी आपल्याला स्लो आणि स्टेडी होऊन चालायला हवं, कळालं? समजलं बाबा. 1 तास ट्रेकिंग केल्यानंतर सगळे वरती पोहोचतात आणि तिथून कमालीचं दृश्य दिसत होतं. चला आता आपण टेंट लावूया आणि बार्बेक्यूची तयारी करूया. ठीक आहे, मग टेंट मी आणि गट्टू लावून घेतो आणि तू चिंकी मस्त असा बार्बेक्यू बनव. डन. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि थोड्याच वेळात बार्बेक्यूचा खूप छान सुगंध हवेमध्ये पसरू लागतो. आणि आता सनसेट होत होता आणि नजारा कमाल होता. खरंच मुलांनो, आजचा दिवस एकदम बेस्ट होता. कदाचित मी माझ्या मित्रांसोबत आलो असतो तरी सुद्धा एवढी मजा नसती आली जेवढी मजा तुमच्या सोबत आली. बाबा, तुम्हाला आमचं सरप्राईज आवडलं ना? छान. अरे खूप छान गट्टू. एवढं छान सरप्राईज तर मला आतापर्यंत कोणी दिलं नाही. बघ किती छान सनसेट आहे आणि एवढं छान बार्बेक्यू डिनर. आणि तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, यापेक्षा आणखीन बेस्ट काय हवं? बरोबर बोललात बाबा. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात, गाणी म्हणतात आणि गेम सुद्धा खेळतात. आणि मग अंधार झाल्यानंतर पुन्हा सगळे खाली परत येतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी बाबांना त्यांचा बेस्ट फादर्स डे सरप्राईज देतात. इंडिपेंडन्स डे. आज इंडिपेंडन्स डे होता आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते कारण ते आज शाळेकडून म्युझियम मध्ये जाणार होते. चिंकी, झालीस ना तयार? शाळेची बस आपल्याला घ्यायला येतच असेल. हो, एकदम तयार गट्टू. की तेवढ्यात बाहेर स्कूल बस सुद्धा येते. गट्टू चिंकी स्कूल बस मध्ये चढतात. तिथे बाकीची मुलं अगोदरच बसलेली होती. तेवढ्यात क्लास टीचर शीतल मॅम उभ्या राहतात आणि सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, आज आपण काही साध्या सुध्या म्युझियम मध्ये नाही तर एका खास म्युझियम मध्ये जाणार आहोत. स्पेशल म्युझियम? मॅम, त्यात खास काय आहे? मुलांनो, हे एक असं म्युझियम आहे की जिथे आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी सगळी माहिती मिळणार आहे. हे ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात. आणि म्युझियम बघून झाल्यानंतर एक लहानशी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील होईल आणि त्यानंतर आपण तिथेच ध्वजवंदनही करणार आहोत. हे सगळं सांगून मॅडम सीट वरती बसतात आणि सगळी मुलं आपापसात बोलू लागतात. मग तर त्या म्युझियम मध्ये खूप मजा येईल. मी तर खूप एक्सायटेड आहे. बरोबर बोललीस गुड्डी.
जर आपण खरंच टाइम ट्रॅव्हल करून 1947 सालात पोहोचलो तर? मग आपले क्रांतिकारक आपल्याला वाचवतील. अजून काय? हो, बरोबर बोलला गट्टू. आणि मी तर त्यांची मदत सुद्धा करेन, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. चिंकी, अगं तू कशी काय लढाई करशील? त्याचा तर मी अजून विचार नाही केला. तेवढ्यात बस थांबते आणि मुलं फ्रीडम म्युझियमला पोहोचतात. मॅडम सगळ्यांना एक एक करून खाली उतरायला सांगतात. कोणीही रांगेतून बाहेर येणार नाही आणि सगळ्यांनी सोबत जायचंय. आता आपण आत चाललोय. तेवढ्यात तिथे म्युझियमचे केअरटेकर सुभाष अंकल येतात. हॅलो मुलांनो, चला अजिबात उशीर न करता आत जाऊया. सगळ्यात अगोदर आपण जाऊयात स्टॅच्यूज वाल्या हॉलमध्ये. सुभाष सर आपल्यासोबत सगळ्यांना एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप सारे मोठे मोठे स्टॅच्यूज होते. ते असे काही दिसत होते जणू काही ते खरेच आहेत. सगळी मुलं ते स्टॅच्यूज जवळून पाहू लागतात. वाव, हे तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे. एकदम खरे वाटतायत ना गट्टू? हो, एकदम खरा. बघा बघा, इथे लिहिलंय, फादर ऑफ नेशन हु लेड इंडियाज फ्रीडम स्ट्रगल विथ नॉन व्हायलन्स अँड ट्रूथ. याचा काय अर्थ आहे? मुलांनो, याचा अर्थ असा आहे की गांधीजींनी आपल्याला अहिंसेचा पाठ शिकवला आणि त्यांच्या याच फिलॉसॉफीमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंसा म्हणजे व्हायलन्स हे चुकीचं आहे. दुसरा स्टॅच्यू बघून हरी म्हणतो, हे हा तर भगतसिंगांचा स्टॅच्यू आहे. हो ना, अगदी बरोबर बोललास. हे आहेत आपले भगतसिंग. यांनी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केलेली आणि खूप साऱ्या लोकांना इन्स्पायरही केलं होतं. सगळेजण पुढे जातात. मुलांनो, हा आहे पेंटिंग्सचा हॉल. इथे खूप फेमस पेंटर्सचे पेंटिंग्स आहेत आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक पेंटिंगच्या खाली त्याच्याविषयी लिहिलं आहे. तुम्ही सगळे ते पाहू शकता, पण हात लावू नका. ओके. कट्टू, चिंकी आणि ते मित्र एक पेंटिंग पाहतात, ज्यामध्ये सॉल्ट मार्च दाखवला होता. हे बघा, गांधीजींचं चित्र आहे, मिठाचा सत्याग्रह करताना. इथे लिहिलंय की ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी जात होते आणि स्वतःच त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून मीठ उचलले. हे गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांचं चित्र आहे. वाव, गांधीजी किती कूल होते ना मित्रांनो. अगं गुड्डी, कूल नाही, गांधीजी तर खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी एकट्यानेच हा सॉल्ट मार्च सुरू केला होता आणि मग एवढी सारी लोक त्यांना जोडली गेली. मित्रांनो बघा, हे इकडे पेंटिंग केवढं सुंदर आहे. हे कोण आहेत? इथे लिहिलंय की ही आपली फ्रीडम फायटर राणी लक्ष्मीबाई आहे. हो, राणी लक्ष्मीबाईंनी झाशीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतः लढल्या होत्या आणि हे त्यांचं लढाई करत असतानाचं चित्र आहे. बघा, या चित्रामध्ये राणी लक्ष्मीबाईंचा लहानसा मुलगा सुद्धा आहे आणि त्यांनी तलवारही घेतलीये. वाव, राणी लक्ष्मीबाई किती स्ट्रॉंग होत्या. मलाही त्यांच्यासारखं व्हायचंय. चला मित्रांनो, अजून चित्र पाहूया. गट्टू, चिंकी आपल्या मित्रांसोबत अजूनही खूप साऱ्या पेंटिंग्स पाहतात, जसं की इंडियन नॅशनल आर्मीची पेंटिंग, ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस आपल्या आर्मीला लीड करताना दाखवले होते. अशा प्रकारे सगळी पेंटिंग्स पाहिल्यानंतर ते बघा मित्रांनो, तिथे लिहिलंय ड्रेसअप कॉर्नर. चला बघूया तिथे काय होईल. मुलं तिथे जातात आणि पाहू लागतात. तिथे एक मॅडम उभ्या होत्या, ज्या त्यांना म्हणतात, मुलांनो, हा ड्रेसअप कॉर्नर आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडत्या फ्रीडम फायटरचा ड्रेसअप करू शकता आणि सोबतच फोटोही काढू शकता. वाव, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं ट्राय करा ना. चिंकी, तू राणी लक्ष्मीबाईचा ड्रेस ट्राय करून बघ. हो, मलाही तो ट्राय करायचा आहे.
मॅम, मी करू शकते. हो हो, माझ्यासोबत ये चिंकी. मी आत्ताच तुला तयार करते. मॅडम चिंकीला आपल्या सोबत घेऊन जातात आणि तिला अगदी राणी लक्ष्मीबाईच्या गेटअपमध्ये तयार करतात. चिंकी आपली तलवार काढते आणि म्हणते, मी आले झाशीला वाचवायला. पळून जा ब्रिटिशर्स. चिंकी, नाही नाही, राणी लक्ष्मीबाईजी, बोला चीज. चीज. गट्टू झटकन आपल्या कॅमेऱ्याने चिंकीचा फोटो घेतो. सुभाष अंकल मुलांना दुसऱ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप साऱ्या चेअर्स ठेवल्या होत्या आणि एक छोटंसं स्टेजही होतं. मुलांनो, आता आपापल्या खुर्च्यांवर बसून घ्या. अगोदर एक छोटंसं क्विज कॉम्पिटिशन होईल आणि जो कोणी विनर असेल तो आमच्या सोबत फ्लॅग होस्टिंग करेल. वाव, आपल्याला ध्वजारोहणाची संधी मिळू शकते. ही तर किती अभिमानाची गोष्ट आहे. सगळी मुलं आपापल्या खुर्चीवर बसतात. पहिला प्रश्न, इंडियन नॅशनल फ्लॅग कोणी डिझाईन केला होता? सगळी मुलं शांत होऊन विचार करू लागतात की तेवढ्यात गट्टू हात वर करतो. सर. हा, बोल गट्टू. हिंडली व्यंक्या, त्यांनीच भारताचा ध्वज डिझाईन केला होता. बाबांनीच मला सांगितलेलं. व्हेरी गुड गट्टू, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हे ऐकून बंटी झटकन हात वर करतो. सर, जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड. आणि आता थर्ड आणि लास्ट क्वेश्चन आहे, गांधीजींनी ब्रिटिश रूल संपवण्यासाठी कुठली मूव्हमेंट सुरू केली होती? गट्टू हात वर करतो आणि म्हणतो, भारत छोडो चळवळ. व्हेरी गुड गट्टू, अगदी बरोबर. आजचा विजेता आहे गट्टू. गट्टू लगेचच स्टेजवर जातो आणि फ्लॅग होस्टिंगला मदत करतो. मग राष्ट्रगीत होतं आणि सगळी मुलं उभी राहतात. फायनली परत घरी जाण्याची वेळ होते. मॅमचं बरोबरच होतं. अगदी असं वाटलं की आपण टाइम ट्रॅव्हल करून 1947 मध्ये पोहोचलो आहोत. हो गट्टू, सगळं खरंच किती इंटरेस्टिंग होतं. फ्रेंडशिप डे पिकनिक. फ्रेंडशिप डे होता आणि आज सगळ्या मित्रांनी मिळून ठरवलं होतं की ते पिकनिक करतील. त्यामुळे गुड्डी गट्टू चिंकीच्या घरी मोठी मॅट घेऊन पोहोचते आणि त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, गट्टू चिंकी, लवकर बाहेर या. कुठे आहात गट्टू चिंकी? गट्टू चिंकी लगेचच बाहेर येतात. अगं गुड्डी, आलीस तू? हॅपी फ्रेंडशिप डे माय बेस्ट फ्रेंड. तुलाही हॅपी फ्रेंडशिप डे चिंकी. आणि गट्टू तुलाही. सेम टू यू गुड्डी. आणि बाकीचे लोक कुठे आहेत? दिसत नाहीये. काय? मला तर वाटलेलं की हरी आणि बंटी आलेले असतील. हे दोघं पण ना नेहमी उशीर करतात. तोपर्यंत आत ये गुड्डी. बघ, आईने आपले स्नॅक्स भरून ठेवलेत. असं होय, चल बघूया. गट्टू चिंकी गुड्डीला आत घेऊन जातात आणि तिला सगळे स्नॅक्स दाखवतात. हे बघ गुड्डी, आईने सँडविच आणि मफिन्स बनवलेत. आणि गट्टू, माझ्या आईने घरी बनवलेले चाऊमिन दिलेले आहेत. खूप यम्मी झालेत. मग तर खूप मजा येईल. मी तर रंगवायची पुस्तकं सुद्धा घेते. आपण सगळे मिळून रंगवूया. अगं चिंकी, आपण सगळे पार्क मध्ये बसून ड्रॉइंग काढूया आणि तिथे सगळं बघून काढूया सुद्धा. किती मजा येईल ना. तेवढ्यात तिथे बंटी आणि हरीही येतात. हा, आणि आपण खूप सारे गेम्सही खेळूया. हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो. माझ्याकडून सुद्धा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप उत्साहात दिसताय. खूप मजा करा आणि हो, अंधार पडायच्या आत घरी या. ओके. मग सगळी मुलं सगळं सामान घेऊन लवकर पार्क मध्ये पोहोचतात. छान वातावरण असल्यामुळे अगोदरच तिथे खूप सारी लोक होती. काही मुलं तिथे झोके खेळत होती तर काही आपल्या पालकांसोबत वॉक करत होती. वा, किती मस्त वातावरण आहे.
अरे गट्टू, गप्पा नंतर मार. आधी मला आणि गुड्डीला चटई हंथरायला मदत कर. ही चटई खूप मोठी आहे. मग दुसऱ्या कुणाला तरी सांग ना चिंकी, मला तर झोका खेळायला जायचंय. गट्टू, झोका नंतर खेळ. आपण इथे सहलीसाठी आलोय. झोके तर नेहमीचेच आहे. बरं ठीक आहे, आत्ताच करतो सगळी कामं. गट्टू मॅट टाकू लागतो. गुड्डी आणि चिंकी त्याला मदत करतात. तिकडे बंटी आणि हरी सुद्धा आपलं सामान काढायला सुरू करतात आणि सगळ्याचे लंच बॉक्सेस एका झाडाखाली काढले होते. तेवढ्यात कुठेतरी झाडाच्या पाठीमागून लपून छपून एक लंच बॉक्स गायब करतो. जेव्हा मॅट अंथरल्यावर चिंकी लंच बॉक्सेस आणि सामान घ्यायला येते तेव्हा, हे काय? आपण तर 5 जेवणाचे डबे आणले होते. इथे फक्त 4च आहेत. काय झालं चिंकी? कसला विचार करतेयस? चल जाऊया. बघ ना गुड्डी, फक्त 4च जेवणाचे डबे आहेत. आपण 5 आणले होते ना? हो, आणले तर होते. तेवढ्यात चिंकीची नजर झाडाच्या पाठीमागे पडते. तिथे सँडविचचा एक तुकडा पडला होता आणि खाण्याचा काहीतरी आवाज येत होता. चिंकी आणि गुड्डी झाडाच्या मागे जातात. सापडलास. तिथे कोणी दुसरं नाही तर मॉन्टी होता, जो गट्टू चिंकीच्या टिफिन्स मधून सँडविचची मजा घेत होता. मॉन्टी, तू? अरे मॉन्टी, तू आम्हाला न विचारता आमचे सँडविच का खाल्लेस? इतकं खाशील तर अजून जाडा होशील. जर मी विचारलं असतं तर तुम्ही दिला असतं. बाय द वे, खूप यमी सँडविचेस आहेत. एवढं बोलून मॉन्टी तिथून पळून जातो. चिंकी आणि गुड्डी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. अरे मॉन्टी, थांब जरा. आमचे सँडविच आम्हाला दे. चिंकी, राहू दे. त्याला पकडण्यापेक्षा आपण आपली सहल एन्जॉय करू. पण सँडविचेस? आता ते परत थोडीच मिळणार आहे आणि अजूनही 4 डबे आहेत. चल परत जाऊया. चिंकी आणि गुड्डी परत येतात आणि पाहतात की हरी, बंटी आणि गट्टूने मॅट अंथरलीये आणि सगळे टिफिन्स आणि सगळं सामानही खूप छान ठेवलं होतं. बघा गुड्डी आणि चिंकी, आम्ही कमाल आहोत ना? खरंच, तुम्ही सगळ्यांनी मस्त काम केलंय. चला मग आपण सगळे पिकनिक सुरू करूया. ये! सगळी मुलं सोबत बसतात. चला आता आपण चित्र काढूया, आणि ते पण पार्क मधल्या लोकांना आणि वेगवेगळ्या गोष्टी बघून. अगदी खरीखुरी चित्र. त्याच्यात खूप मजा येईल. हो, मी तर त्या झोका घेणाऱ्या मुलीचं चित्र काढणार आहे. आणि मी त्या झाडाचं. बघ ना, केवढं आर्टिस्टिक दिसतंय. अरे त्यात काय एवढं आर्टिस्टिक आहे? अच्छा, मग तू काय बनवणार आहेस बंटी? मी तर आपल्या सगळ्यांना बनवणार आहे पिकनिक करताना. वाव, मस्त कल्पना बंटी. चला मग सुरू करूया. सगळी मुलं ड्रॉइंग करतात आणि सोबतच आईनी बनवलेले मफिन्स खातात. थोड्याच वेळात सगळ्यांचे बनवलेले ड्रॉइंग्स तयार होतात. बघा, मी तो कुत्रा काढलाय. छान आहे ना? हो गट्टू, आणि बघ, मी फुलांचं गार्डन काढलंय माळी काकांसोबत. आणि हे बघा, झोका खेळणारी मुले. आणि जरा माझ्या या झाडाकडे सुद्धा बघा. ते सगळं सोडा. तुम्ही सगळं माझं ड्रॉइंग बघायला तयार आहात ना? हो, दाखव बंटी. हे बघा, आपण सगळे पिकनिक करताना. बंटीच्या ड्रॉइंग मध्ये ते सगळे मॅटवर बसून पिकनिक करत होते. वाव, काय मस्त चित्र काढलंयस बंटी. हो खरंच. आपण ही सगळी चित्र कायम सांभाळून ठेवूयात. ओके? ही आपल्या पहिल्या फ्रेंडशिप डे सहलीची चित्र आहेत. ओके, चला आता जेवूया. मला तर भूक लागलीये. आम्हाला माहितीये गट्टू की तुला जेव्हापासून लंच पॅक झाले तेव्हापासूनच भूक लागलीये. सगळी मुलं हसू लागतात. हो हो, मग आपण उशीर का करायचा? चला जेवण करूया. ओके, पण आधी हे घ्या. सगळ्यांनी आधी सॅनिटायझर वापरा. गुड्डी सगळ्यांच्या हातावर सॅनिटायझर देते आणि हात स्वच्छ करून सगळेजण लंच करू लागतात. वा, किती मस्त चाऊमीन आहे. बरं झालं त्या मॉन्टीने हा डब्बा नाही नेला. अच्छा, तर तुम्ही माझी आठवण काढलीयत.
मॉन्टीला तिथे बघून सगळेजण घाबरतात. मॉन्टी, आम्ही तुला आमचं जेवण नाही घेऊन जाऊ देणार, समजलं? अच्छा ठीक आहे, पण आज तर फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्ही सगळे फ्रेंडशिप डे पिकनिक करताय. काय तुम्ही मला तुमच्या पिकनिक मध्ये इन्व्हाइट नाही करणार? नाही, अजिबात नाही. तू आम्हाला न विचारता आमचे सँडविचेस खाल्ले. पण बघ, त्या बदल्यात मी कॅन्डीज आणल्यात सगळ्यांसाठी. काय कॅन्डीज? मग तर तू आम्हाला जॉईन करू शकतोस. काय? पण ह्यातही त्याची काहीतरी खोड असली तर? नाही, पक्का काही खोडी नाहीये. प्लीज मलाही जॉईन करा तुमच्या सोबत. ओके मॉन्टी, ये सोबत जेवण करूया. आमच्याकडे खूप जेवण आहे. मॉन्टी हे ऐकून खुश होतो. मग सगळे सोबत बसून लंच करतात. नंतर मग मॉन्टीने आणलेल्या कॅन्डीजही खातात आणि खूप सारे गेम्स खेळतात. खरंच आज खूप मजा आली. हो गट्टू, हा आजपर्यंत सगळ्यात बेस्ट फ्रेंडशिप डे होता. तसे तुम्ही सगळे खूप इरिटेटिंग आहात, पण ठीक आहे, वाईट नाही आहात. बघा याला, अजूनही आपल्याला त्रास देतोय. स्वतः तर एकदम माकडासारखा आहे. ओ चिंकी, तुझ्यासाठी हे फ्रेंडशिप डेचं गिफ्ट. हे तर मी तुला द्यायचं विसरलोच होतो. काय? माझ्यासाठी? चिंकी खुश होते आणि गिफ्ट उघडते, पण त्यातून नकली पाल निघते, जी बघून चिंकी मात्र घाबरून जाते. पाल! मी जर माकड तर तू पाल. बाय बाय. एवढं बोलून मॉन्टी पुन्हा एकदा पळून जातो. याला तर सोडणारच नाही मी. काही हरकत नाही चिंकी, चला आता सगळे घरी जाऊया. आई आपली वाट बघत असेल. हो, चला चला. मग सगळी मुलं आपापल्या घरी परत येतात. फ्रेंडशिप डे. या रविवारी फ्रेंडशिप डे होता. गट्टू चिंकी सोबतच त्यांचे मित्रही फ्रेंडशिप डे साठी उत्सुक होते. शुक्रवारी सगळे शाळेत बोलत होते. चिंकी, ह्यावेळेस फ्रेंडशिप डे ला खूप मजा येणार आहे. हो गुड्डी, ह्या वेळेस आपण चौघं वन डे पिकनिकला जाणार आहोत. आपण सोबत मस्त मस्त पदार्थ घेऊन जाऊया. आणि हो, सोबत बॅडमिंटन आणि फुटबॉल सुद्धा. हो, खरंच यावेळेला खूप मजा येईल. आपण लुडो आणि चेस पण घेऊन जाऊया. हो. अगं गुड्डी, तू तुझ्या बेस्ट फ्रेंड साठी फ्रेंडशिप बँड घेतला की नाही? गुड्डी चिंकीला चिडवत म्हणते. हो हो चिंकी, मी श्रेयासाठी तो फ्रेंडशिप बँड घेतलाय ना. हे ऐकून गट्टू आणि बंटी हसू लागतात आणि चिंकी तोंड फुगवून म्हणते, नाही, तुझी बेस्ट फ्रेंड फक्त मी आहे गुड्डी. दे, मी तुझ्या हातावरही लिहीन. म्हणजे? चिंकी मार्कर घेते आणि गुड्डीच्या हातावर छोटस काहीतरी लिहिते. गुड्डीची एकमेव मैत्रीण. चिंकी, आता मीही तुझ्या हातावर हेच लिहिणार. आणि मी गट्टूच्या हातावर. सगळी मुलं एकमेकांच्या हातावर आपापलं नाव लिहितात. यानंतर सुट्टी होते आणि गट्टू चिंकी घरी येतात. घरी येऊन ते आईला म्हणतात, अगं आई, गुड्डी म्हणत होती की तिने माझ्यासाठी फ्रेंडशिप बँड घेतलाय आणि मी आणि गट्टूने तर अजूनही बँड घेतलेला नाहीये. हो आई, आणि मला तर बंटीसाठी एक गिफ्ट सुद्धा घ्यायचंय. बरं बाळांनो, पण आज मी खूप बिझी आहे. संध्याकाळी माझी मैत्रीण घरी येणार आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊयात, चालेल? ओके आई. गट्टू चिंकी आतुरतेनं दुसऱ्या दिवशीची वाट पाहतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गट्टू चिंकीला आई म्हणते, गट्टू चिंकी, चला आपण तुमचे फ्रेंडशिप बँड घ्यायला जाऊया जवळच्या दुकानात. आणि मला तुमच्या पिकनिक करता छान पदार्थांसाठी काही सामानही घ्यायचंय. चला. अरे वा आई, चल जाऊया. गट्टू चिंकी दुकानात जाताच पाहतात की तिथे खूप कलरफुल फ्रेंडशिप बँड्स आहेत म्हणून. वाव गट्टू, हे बघ, ह्या बँड मध्ये तर लेटर जी सुद्धा आहे आणि हा तर मी गुड्डीसाठी घेणार आहे. हो चिंकी, हे बघ, ह्या बँडवर तर स्पायडरमॅन बनवलाय आणि सोबतच बीही लिहिलंय. हा तर बंटीसाठीच बनवलाय, कारण त्याला स्पायडरमॅन खूप आवडतो. गट्टू चिंकी पटकन फ्रेंडशिप बँड सिलेक्ट करतात आणि गट्टू बंटीसाठी गिफ्ट्स पाहू लागतो.
त्याला एक घड्याळ खूप आवडतं आणि चिंकी गुड्डीसाठी एक खूप छान पेन्सिल बॉक्स निवडते. किती छान झालं असतं ना गट्टू, जर हरी पण आपल्या सोबत असता फ्रेंडशिप डेला तर. हो चिंकी, पण त्याला मामाकडे जावं लागलं. काही हरकत नाही, आपण त्याच्यासाठीही फ्रेंडशिप बँड आणि गिफ्ट घेतलंय ना चिंकी. तो जेव्हा सोमवारी येईल तेव्हा आपण त्याला देऊ. हो गट्टू. मग गट्टू चिंकी आईसोबत घरी येतात आणि आई दुसऱ्या दिवशीची तयारी करू लागते. अगं आई, तू आम्हाला डब्यात काय देणार आहे? अरे मुलांनो, तुम्हाला जे जे हवंय ते सगळं, सँडविचेस, पास्ता, फळं वगैरे वगैरे. आणि तसंही तुम्ही मुलं तर जवळच्याच पार्क मध्ये पिकनिक करणार आहात. तुम्हाला जे हवं असेल ते घरी येऊन घेऊन जा, ठीक आहे? अगं नाही आई, आम्ही असं मधूनच नाही येणार पिकनिकहून. ही एकदम खऱ्या सहलीसारखी असणार आहे. हो ठीक आहे बाळांनो. मग काय होतं, गट्टू चिंकी झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आईला डबा बनवण्यात मदत करतात. थोड्याच वेळात बंटी आणि गुड्डी घरी येतात. गट्टू चिंकी, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे गट्टू चिंकी. सेम टू यू बंटी आणि गुड्डी. चला आता आपण पिकनिकला जाऊ. आईने आणि मी डबा भरलाय आणि चिंकीने सगळे खेळही ठेवलेत. हो मित्रांनो, सगळी तयारी झाली आहे. चला आता आपण लवकर जाऊ, खूप मजा येणार आहे. सगळी मुलं चालतच पार्क मध्ये जातात आणि मग बंटी आणि गुड्डी मिळून एक मोठी चटई टाकतात. चला मित्रांनो, ह्या चटईवर आता आपण खायचं प्यायचं सगळं सामान सजवून ठेवूया. हो, आणि सगळे खेळ सुद्धा आपण असे ठेवूया. चला मित्रांनो, आधी आपण आईने बनवलेले सँडविचेस खाऊया आणि मग आपण खूप खेळ खेळूया. मग आपण परत नाश्ता करूया आणि संध्याकाळपर्यंत खूप मजा करूया. मग गट्टू चिंकी बंटी आणि गुड्डी सोबत पिकनिकला खूप एन्जॉय करतात आणि संध्याकाळ होते. तेवढ्यात चिंकीला काहीतरी आठवतं. अरे मित्रांनो, आपण तर महत्वाची गोष्ट विसरून गेलो. काय? ती कोणती चिंकी? अरे गुड्डी, मी तर तुला आणि बंटीला फ्रेंडशिप बँड बांधायला विसरून गेले आणि मी आणि गट्टूने तुमच्यासाठी फ्रेंडशिप डेचं गिफ्टही घेतलं होतं. अरे हो चिंकी, आपण इतकी महत्वाची गोष्ट कसे विसरलो. थांब, आधी मी माझ्या बॅग मधून गिफ्ट्स आणि बँड्स काढतो. गट्टू पटकन बॅग मधून बंटी आणि गुड्डीचे बँड्स आणि गिफ्ट्स देतो. वाव चिंकी, हा फ्रेंडशिप बँड तर खूपच छान आहे आणि हा बॉक्सही. हे घे चिंकी, हा फ्रेंडशिप बँड. चला मित्रांनो, आधी वाव, ह्यावर तर माझं नाव लिहिलंय गुड्डी. हो, कारण मी हा स्वतः बनवलाय. हो, आणि गुड्डीने माझी मदतही केली गट्टूचा बँड बनवायला. त्याच्या बँड मध्ये सुद्धा त्याचं नाव लिहिलंय. काल संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून हे बँड्स बनवले होते. थँक्यू सो मच मित्रांनो, हे बँड्स खूप मस्त आहेत. खरंच आज खूप मजा आली. हो, फक्त हरी असता तर अजून मजा आली असती, पण काही हरकत नाही. आपण पुढच्या वेळेला त्याच्यासोबत पुन्हा एकदा पिकनिक करू. हो नक्कीच. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत फ्रेंडशिप डे साजरा करतात आणि त्यांना खूप मजा येते. गट्टूची हुशारी. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी आपल्या मित्रमैत्रिणींसह रस्त्यावर सायकल चालवत होते. रेड सिग्नल लागल्यावर मुलांनी आपापली सायकल थांबवली. गट्टूने पाहिलं की बरेच लोक सिग्नल तोडून वेगाने गाडी चालवत जात आहेत. काय माहित लोकांना सिग्नल तोडण्यामध्ये काय मजा येते. सिग्नल तोडतात आणि मग ऍक्सिडेंट होतात. रोज ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी लोकांचे मृत्यू होत असतात. तरीही हे लोक नियम पाळत नाही. सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस नसतील तर सरळ सरळ सिग्नल तोडून निघून जातात. तेवढ्यात मुलांच्या जवळ एक स्कूटर येऊन थांबली. मुलांना पाहून स्कूटरवाला हसत हसत बोलला, अरे मुलांनो, तुम्ही का सिग्नलची वाट पाहत आहात? तुमच्याकडे तर सायकल आहे, तुम्ही जा, कोणीही काही बोलणार नाही. हे ऐकून गट्टू बोलला, नाही अंकल, सायकल असो का बाईक, सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत. पोलिसांच्या भीतीने नियम पाळायचे आणि नसताना नियम तोडून निघून जायचे हे चुकीचे आहे. हे नियम आपल्याच सुरक्षेसाठी बनवले आहेत. त्यांना तोडणे मूर्खपणा आहे. हे ऐकून स्कूटरवाला हसू लागला. बावळट आहात तुम्ही सर्व. कोणत्या काळात जगत आहात? अरे वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही पण थांबू नका.
मी पण थांबणार नाही. असं बोलून स्कूटरवाला स्कूटर घेऊन वेगाने निघून गेला. अरे ते बघ, अजून एक माणूस सिग्नल तोडून निघून गेला. कोणी काहीही म्हणो, आपण सिग्नल तोडायचा नाही. आपण ग्रीन सिग्नल झाल्यानंतरच पुढे जाऊ. सगळी मुलं सिग्नल ग्रीन होण्याची वाट पाहू लागली. आणि जेव्हा ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हा मुलांनी आपल्या सायकली आरामात पुढे घेतल्या आणि सगळे लोक जायला निघाले. काही अंतर पार केल्यावर मुलांनी पाहिलं की रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली आहे. गर्दीमुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. मुलांनी सायकलला ब्रेक लावून सायकली थांबवल्या. कोणाचे तरी ऍक्सिडेंट झाले आहे वाटतं. चल आपण पुढे जाऊन पाहू. मुलांनी रस्त्याच्या कडेला सायकल पार्क केल्या आणि गर्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. गर्दी खूप जास्त होती आणि मुलांना कोणीही पुढे जाऊ देत नव्हतं. हे मुलांनो, पुढे कुठे जात आहात? चला निघा इकडून, चला निघा इकडून. तरीही मुलं गर्दीमध्ये पुढे जात होती आणि कसे बसे ते गर्दीमधून वाट काढत पुढे गेले. तिथलं दृश्य पाहून गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं शॉक झाली. कारण सिग्नल तोडून पुढे गेलेला माणूस स्कूटरच्या खाली पडला होता आणि त्याला भयंकर दुखापत झाली होती. अरे, हे तर तेच सिग्नलवर भेटलेले अंकल आहेत. बरोबर बोलले होते ते. वेळ कोणासाठी थांबत नाही, यांच्यासाठी पण थांबली नाही. गट्टूने पाहिलं की त्या स्कूटरवाल्याला खूप लागलं होतं आणि स्कूटर खाली असल्यामुळे तो तडफडत होता. पण कोणीही त्याची मदत करायला पुढे आलं नाही. सगळे लोक मोबाईल काढून शूटिंग करत होते, फोटो काढत होते. ते पाहून गट्टूला फार वाईट वाटलं. आपण यांची मदत केली पाहिजे. काय बोलतो आहेस तू? आपण निघूया इथून. आपण या भानगडीमध्ये पडायला नाही पाहिजे. नाही हरी, आपण पण बाकीच्या लोकांसारखे वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? हे तर निर्लज्जासारखे व्हिडिओ काढत आहेत, पण आपण शिक्षित आणि समजूतदार आहोत. आपण यांची मदत केली नाही तर त्यांचा जीव जाईल. हो यार, आपण त्यांची मदत केली पाहिजे. चिंकी, तू अँब्युलन्स साठी कॉल कर. आम्ही स्कूटर हटवतो. मग काय, गट्टू, हरी आणि बाकी मुलं मिळून स्कूटर जवळ आली आणि स्कूटर हटवण्याचा प्रयत्न करू लागली. स्कूटर खूप वजनदार होती. त्यांना तर ती हलवता देखील येत नव्हती. पण तरीही मुलांनी जोर लावत स्कूटर उचलून उभी केली. नंतर गट्टूने स्कूटरवाल्या अंकलना उठवण्यात मदत केली. चिंकी पाणी घेऊन आली आणि गट्टूने त्यांना पाणी पाजलं. अंकल, तुम्ही ठीक आहात ना? पण अंकल उत्तर देण्याच्या कंडिशन मध्ये नव्हते. हे खूप जखमी आणि सिरियस आहेत. मी 108 नंबरवर कॉल केला आहे. अँब्युलन्स येईलच इतक्यात. थोड्या वेळाने अँब्युलन्स आली आणि अंकलना उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता गट्टू, चिंकी आणि बाकीच्या मुलांच्या भोवती खूप गर्दी जमा झाली होती. लोक त्यांची स्तुती करत होते. मुलांनो, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. मला तुमच्या सोबत सेल्फी काढायची आहे. हे ऐकून गट्टू भडकला. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला फक्त सेल्फी आणि व्हिडिओची पडली आहे. ते अंकल स्कूटर खाली आले होते आणि तुम्ही सगळे फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते. ऍक्सिडेंट म्हणजे काही खेळ किंवा तमाशा नाही, गंभीर अपघात आहे. आम्ही मुलं स्कूटर उचलत होतो तेव्हा आपण सगळे जण फक्त तमाशा बघत उभे होतो. उद्या जर तुमच्या सोबत असा अपघात झाला तर? अशा वेळेस जर कोणी तुम्हाला मदत करायचे सोडून मोबाईल मध्ये तुमचा व्हिडिओ शूट करत बसले तर तुम्हाला कसे वाटेल? थोडे तरी सिरियस बना, चांगले नागरिक बना आणि एकमेकांची मदत करा. गट्टूचं बोलणं ऐकून गर्दीमधील सर्व लोकांना लाज वाटली आणि लज्जेने त्यांच्या नजरा आपोआप खाली झाल्या. फ्रेंडशिप डे. रविवारचा दिवस होता. गट्टू, चिंकी व्हिडिओ गेम खेळत होते. पप्पा घाईघाईने तयार होऊन हॉलमध्ये आले आणि गट्टू, चिंकीला पाहून बोलले, बॉस झाला व्हिडिओ गेम, होमवर्क करा. गट्टू, चिंकीने पप्पांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मग मम्मी हॉलमध्ये येऊन पप्पांना म्हणाली, कुठे निघाला आहात? आज तर रविवार आहे. विसरलीस? आज लक्ष्मीताई गावावरून येणार आहे. त्यांना आणायला स्टेशनवर जातोय. भीमू पण आहे सोबत. भीमूचे नाव ऐकताच गट्टू, चिंकीने तोंड वाकडं केलं. भीमू? चल, मी निघतो. असं म्हणून पप्पा निघून गेल्यावर गट्टू, चिंकीने मम्मीला विचारलं, मम्मी, हा भीमू कोण आहे? पप्पांची एक लांबची बहीण आहे. भीमू त्यांचा मुलगा आहे. तुमच्याच वयाचा आहे. आत्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी येत आहे म्हणून तो पण येतो आहे. असं बोलून मम्मी निघून गेली. पण गट्टू, चिंकीला मात्र मोठा प्रश्न पडला. बापरे बाप, आपल्याला त्याच्या सोबत खेळावे लागणार? त्याच्या सोबत सगळे काही शेअर करावे लागणार? तो गावाचा आहे.
मी ऐकलं आहे की गावाची लोक विचित्र असतात. भीमूने आपली खेळणी खराब केली तर? आयडिया! आपण सगळे खेळणी लपवून ठेवू आणि होमवर्क करायला बसूया. मग नाहीतर आपल्याला भीमू सोबत खेळावे लागणार आणि काही शेअर सुद्धा करावे लागणार नाही. गट्टू चिंकीने रूम मध्ये येऊन आपली सगळी खेळणी लपवून ठेवली. गट्टूने सायकल लपवून ठेवली आणि दोघेही हॉल मध्ये येऊन होमवर्क करू लागले. थोड्या वेळाने पप्पा, लक्ष्मी आत्या आणि भीमूला घेऊन घरी आले आणि मम्मी त्यांचं स्वागत करू लागली. पण गट्टू चिंकीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बहिणी, कशी आहेस? मुलं कशी आहेत? आम्ही ठीक आहोत, पण तुम्ही बऱ्याच दिवसाने आला आहात. काय भीमू, कसे आहे मामाचे घर? खूप मोठं आहे. तेवढ्यात पप्पा म्हणू लागले, चल ताई, 2 वाजता अपॉइंटमेंट आहे. भीमू, तू गट्टू चिंकी सोबत खेळ. तेवढ्यात पप्पांनी पाहिलं की गट्टू चिंकी होमवर्क करत आहे. काही हरकत नाही, ते नंतर खेळतील तुझ्यासोबत. तोपर्यंत तू टीव्ही बघ. पप्पा आणि लक्ष्मी आत्या निघून गेले. मम्मीने भीमूला टीव्ही चालू करून दिला. मुलांनो, मी शुक्ला आंटीकडे जाऊन येते. असं बोलून मम्मी निघून गेली. मम्मी गेल्यानंतर गट्टू चिंकी हॉल मधून पळून गेले आणि भीमू एकटाच टीव्ही बघत बसला. गट्टू चिंकी रूम मध्ये व्हिडिओ गेम खेळत होते. तेवढ्यात भीमू आला आणि त्यांच्या जवळ बसला. काय खेळत आहात? तू जाऊन टीव्ही बघ ना. नाही, मला खेळायला आवडते. तर मग खेळ जा. एकटाच काय खेळू? तुम्ही पण चला. तुम्हाला विटी दांडू येतो का? तू जरा गप्प बस. तुझ्याकडे सायकल आहे? नाही आहे. आहे. आई बोलत होती की तुमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे नाही आहे. मी बाबांकडे मागितली तर ते बोलले, पहिले मोठा हो. अशा प्रकारे भीमू बोलत राहिला. पण गट्टू चिंकीने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याशी बोललेही नाहीत. दुपारी गट्टू चिंकीने सायकल काढली आणि सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खेळू लागले. भीमू पण त्यांच्या पाठोपाठ गेला. तेव्हा गट्टू म्हणाला, तू का आलास इथे? घरी बसून कंटाळा आला होता. छान आहे सायकल तुझी. तू तिकडे जाऊन बस, आम्हाला खेळू दे. बिचारा भीमू बसून राहिला आणि गट्टू चिंकी सायकल चालवू लागले. मम्मी आली तेव्हा तिने पाहिलं की भीमू एकटाच बसून आहे आणि गट्टू चिंकी मजेत सायकल चालवत आहेत. हे पाहून मम्मीला वाईट वाटलं. रात्र झाली. पप्पा आणि लक्ष्मी आत्या घरी आले. सगळेजण एकत्र बसून जेवले आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने लक्ष्मी आत्या म्हणाली, चल दादा, आम्ही निघतो. 9ची ट्रेन आहे. अरे हे काय, थांबा ना थोडे दिवस. नाही वहिनी, यांचा जेवणाचा प्रश्न आहे आणि भीमूची शाळा पण आहे. नंतर कधीतरी येऊ. भीमू गावी जाणार आहे हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले. तेवढ्यात भीमू बोलला, आई, तू काही विसरली आहेस. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस. जा पिशवी घेऊन ये. भीमू पिशवी घेऊन आला. लक्ष्मी आत्याने पिशवी मधून एक भेट बाहेर काढली आणि मम्मीला देऊन म्हणाली, याच्यामध्ये जंगली बोरं आहेत. छान आंबट गोड असतात. भीमूने स्वतः जंगलातून आणली आहेत. म्हणाला, मामाकडे जाणार तर गट्टू चिंकीसाठी बोरं घेऊन जाऊ. शहरात कुठे मिळतात अशी बोरं? बरेच काटे लागले होते पायाला, पण बोरं मात्र घेऊन आला. मम्मीने गट्टू चिंकीकडे पाहिलं तर दोघे रडत होते. मम्मी समजली आणि भीमूला बोलली, गट्टू चिंकीसाठी आणली आहेस ना, तर मग जा तूच दे त्यांना. भीमू बोरांची भेट घेऊन गट्टू चिंकीकडे आला आणि म्हणाला, हे घ्या, जंगलामधून आणली आहेत. एक बोर खाल्ले तर सगळी संपून टाकाल. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले आणि रडता रडता त्यांनी भीमूला मिठी मारली. हे पाहून मम्मी, पप्पा आणि लक्ष्मी आत्या सर्वांचे डोळे भरून आले. फ्रेंडशिप बँड. गट्टू खूपच चिडचिड्या स्वभावाचा होता. राग तर त्याच्या नाकाच्या टोकावरच राहायचा. गट्टूचा हा स्वभाव सोसायटीतल्या सगळ्या मुलांना माहीत होता. त्यामुळे ते गट्टूची कधी कधी मजा घ्यायचे. एक दिवस क्रिकेट खेळता खेळता गट्टूचं मुलांसोबत भांडण झालं आणि गट्टू आपली बॅट घेऊन निघाला. चिडचिडा चालला रे, चिडचिडा चालला. मुंगीसारखी चाल त्याची, चिडचिडा चालला, चिडचिडा. माकडासारखं तोंड त्याचं, चिडचिडा रे चिडचिडा. गट्टू रागावून थांबला. त्याचा राग बघून गुड्डी म्हणाली,
गट्टू, तुला माहितीये तुझं नाक नकट काय? मला नाही जाणायचं. कारण तुझ्या नाकावर नेहमी राग असतो. त्याच्या ओझ्यानं बिचारा तुझं नाक नकट झालंय. आता गट्टू तरी तिथे कसा थांबणार? रागावलेला गट्टू तसाच घराकडे निघाला. रस्त्यात त्याला हरी भेटला. हरी गट्टूचा मित्र होता. नुसता मित्रच नाही तर बेस्ट फ्रेंड होता हरी. गट्टू, काय झालं? गट्टूने रडतच सगळी हकीकत सांगितली. असं म्हटले, चल मी त्यांना समजावतो. नको हरी, आता आपण त्यांच्यामध्ये नाही खेळायचं. आपण आपलंच खेळू. मग काय, हरीने आपला बॉल आणलाच होता. गट्टूकडे आपली बॅट होती. गट्टू बॅटिंग करू लागला आणि हरी बॉलिंग करू लागला आणि दोघे मित्र क्रिकेट खेळू लागले. हरी आणि गट्टूची जोडी सोसायटी सोबत पूर्ण शाळेतही फेमस होती. दोघे एकाच बेंचवर बसायचे, सोबत डबा खायचे, सोबत खेळायचे आणि खूप साऱ्या गप्पा मारत शाळेतून हळूहळू घरी यायचे. ऑगस्ट महिना सुरू झाला. शनिवार होता, म्हणजे गट्टूच्या स्कूलचा हाफ डे. गट्टू स्कूलमधून घरी आला आणि हातपाय धुवून जेवायला बसला. गट्टू, श्रावण सुरू होणार आहे. सणांसाठी मला डेकोरेशनचं सामान आणायला जायचंय. मी खाली स्टोअरमध्ये जातून येते. आई, मी पण येऊ? हरी पण कुठेतरी बाहेर जाणार होता. मी एकटा बोर होऊन जाईल. मग काय, आईसोबत गट्टूही जनरल स्टोअरमध्ये आला. आई खरेदीत बिझी झाली आणि गट्टू तिथल्या वेगवेगळ्या वस्तू बघण्यामध्ये दंग झाला. तेवढ्यात त्याची नजर फ्रेंडशिप बँड्सवर पडली. ओ शिट, उद्या तर रविवार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मला सुद्धा हरीसाठी एक बँड घेतला पाहिजे. गट्टूने बरेच बँड्स बघितले, पण त्याला एकही पसंत पडला नाही. हरीसाठी असा बँड घेईन जो सगळ्यात खास असेल, असा त्याने घातला नसेल आणि घालणारही नाही. थोड्या वेळाने गट्टूच्या हाताला इतका छान बँड लागला की जो खूप सुंदर होता आणि खूप खास होता. गट्टूने तो बँड काढून आई समोर दाखवला की तेवढ्यात गट्टूने आई आणि दुकानदाराचं भांडण ऐकलं. दादा, मी इतकी कॅश आणली नाहीये. ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुमचं बंद आहे. डोंट वरी, मी नेहमी इथेच येते. पैसे पाठवून देईन. सॉरी मॅडम, माझे भाऊ गावाला गेलेत. ते तुम्हाला ओळखत असतील, मी नाही. तुमचं सामान इथं सांभाळून ठेवतो. तुम्ही पैसे घेऊन या आणि सामान घेऊन जा. अच्छा, ठीक आहे. आता मी अजून काय बोलू शकते? चल गट्टू. गट्टूने फ्रेंडशिप बँड सुद्धा सामानात टाकला आणि आईसोबत घराकडे निघाला. सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येताच गट्टूने बघितलं की हरी बाकी मुलांसोबतही खेळतो आहे. हे बघून गट्टू रागावला. आई, तू जा, मी येतो. आई निघून गेली आणि गट्टू हरीच्या जवळ गेला. गट्टू, चल आपण खेळू. नको बोलूस माझ्याशी. मी म्हंटल होतं ना आपल्याला यांच्यासोबत नाही खेळायचं. आणि तू तर बाहेर जाणार होता ना, खोटारडा. अरे गट्टू, ऐक तर. पण गट्टू रागावून तिथून सरळ घरी निघून आला. गट्टू, हे पैसे घे आणि जनरल स्टोअरमध्ये जाऊन आपलं सामान घेऊन ये. नाही आई, आता त्या सामानाची काही गरज नाहीये. असं म्हणून गट्टू आपल्या खोलीमध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी फ्रेंडशिप डे होता. हरी गट्टूला विश करण्यासाठी आला, पण गट्टूने खोलीचं दारही उघडलं नाही. तो हरीवर खूप रागवला होता. गट्टू, अरे दरवाजा उघड रे. आई, त्याला जायला सांग. बाळा, हरी केव्हापासून बाहेर उभा आहे? निदान दार तरी उघड. पण गट्टूने दरवाजा उघडला नाही. थोड्या वेळाने गट्टू बाहेर आला तर हरी गेला होता. एवढं चिडायला काय झालं? तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, बिचारा बँड घेऊन आला होता. तू तर त्याच्यासाठी बँड घेतलाही नाहीस. हरीने फ्रेंडशिप बँड आणला होता. तेवढ्यात गट्टूची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगकडे गेली. तू आणलंस सामान? काल रात्रीच आणलं होतं. तुला गरज नव्हती, पण मला तर गरज होती. गट्टूने बॅगेत हात घालून पाहिला. मग सामान काढून पूर्ण बॅग चेक केली, पण त्यात त्याचा बँड नव्हता. गट्टू धावतच त्या स्टोअरमध्ये आला. त्याने दुकानदाराला विचारलं तर तो म्हणाला, बाळा, तो एकच पीस शिल्लक होता आमच्याकडे. तो पण एका मुलाने बुक केला होता. तू तो बॅग मध्ये टाकून ठेवलास. तुला माहिती आम्हाला किती त्रास झाला. तो मुलगा हट्टानं इथेच उभा राहिला. शेवटी तुझ्या सामानात तो आम्हाला बँड मिळाला. तो मिळताच आम्ही त्याला देऊन टाकला. गट्टू परत आला. कॅम्पसमध्ये त्याला हरी भेटला, पण तो हरीशी काहीच बोलला नाही.
तो सरळ घरी निघून आला. कुठे गेला होतास? हरी पुन्हा आला होता. तुझ्यासाठी हा फ्रेंडशिप बँड घेऊन आलाय. आईने जसा बँड दाखवला, गट्टूचे डोळे उघडेचे उघडेच राहिले, कारण तो तोच बँड होता जो त्याने हरीसाठी निवडला होता. म्हणजे जो बँड मी हरीसाठी निवडला होता तो त्याने माझ्या आधी माझ्यासाठीच निवडला होता. गट्टूने आईच्या हातातून बँड घेतला आणि तो धावतच खाली कॅम्पसमध्ये आला. हरी मुलांसोबत खेळत होता. गट्टूने तिथे जाताच हरीला मिठी मारली आणि तो रडू लागला. सॉरी यार हरी, मी तुला समजूच शकलो नाही. इट्स ओके गट्टू. तू काल माझ्यासाठी बँड घ्यायला गेला होतास आणि मी काहीच न समजून घेता तुला खूप बोललो. मला त्याचं वाईट वाटत नाहीये. मला याचं वाईट वाटतंय की मी माझ्या हाताने तुला बँड बांधू शकलो नाही. तर हा घे बँड आणि मला बांध. हरीने गट्टूला तो बँड बांधला. तेवढ्यात राजू म्हणाला, गट्टू, अरे आम्ही पण तुझ्यासाठी बँड आणलेत. सॉरी मित्रांनो, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो. पण आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आपण सगळे आजपासून बेस्ट फ्रेंड म्हणून राहू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी व्हिडिओ गेम खेळत होते. पप्पा घाईघाईने तयार होऊन हॉलमध्ये आले आणि गट्टू चिंकीला पाहून बोलले, बस झाला व्हिडिओ गेम, होमवर्क करा. गट्टू चिंकीने पप्पांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मग मम्मी हॉलमध्ये येऊन पप्पांना म्हणाली, कुठे निघाला आहात? आज तर रविवार आहे. विसरलीस? आज लक्ष्मीताई गावावरून येणार आहे. त्यांना आणायला स्टेशनवर जातोय. भीमू पण आहे सोबत. भीमूचे नाव ऐकताच गट्टू चिंकीने तोंड वाकडं केलं. भीमू? चल, मी निघतो. असं म्हणून पप्पा निघून गेल्यावर गट्टू चिंकीने मम्मीला विचारलं, मम्मी, हा भीमू कोण आहे? पप्पांची एक लांबची बहीण आहे. भीमू त्यांचा मुलगा आहे. तुमच्याच वयाचा आहे. आत्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी येत आहे म्हणून तो पण येतो आहे. असं बोलून मम्मी निघून गेली. पण गट्टू चिंकीला मात्र मोठा प्रश्न पडला. बापरे बाप, आपल्याला त्याच्या सोबत खेळावे लागणार. त्याच्या सोबत सगळे काही शेअर करावे लागणार. तो गावाचा आहे. मी ऐकलं आहे की गावाची लोक विचित्र असतात. भीमूने आपली खेळणी खराब केली तर? आयडिया, आपण सगळे खेळणी लपवून ठेवू आणि होमवर्क करायला बसूया. मग नाहीतर आपल्याला भीमू सोबत खेळावे लागणार आणि काही शेअर सुद्धा करावे लागणार नाही. गट्टू चिंकीने रूम मध्ये येऊन आपली सगळी खेळणी लपवून ठेवली. गट्टूने सायकल लपवून ठेवली आणि दोघही हॉल मध्ये येऊन होमवर्क करू लागले. थोड्या वेळाने पप्पा लक्ष्मी आत्या आणि भीमूला घेऊन घरी आले आणि मम्मी त्यांचं स्वागत करू लागली. पण गट्टू चिंकीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बहिणी, कशी आहेस? मुलं कशी आहेत? आम्ही ठीक आहोत, पण तुम्ही बऱ्याच दिवसाने आला आहात. काय भीमू, कसे आहे मामाचे घर? खूप मोठं आहे. तेवढ्यात पप्पा म्हणू लागले, चल ताई, 2 वाजता अपॉइंटमेंट आहे. भीमू, तू गट्टू चिंकी सोबत खेळ. तेवढ्यात पप्पांनी पाहिलं की गट्टू चिंकी होमवर्क करत आहे. काही हरकत नाही, ते नंतर खेळतील तुझ्यासोबत. तोपर्यंत तू टीव्ही बघ. पप्पा आणि लक्ष्मी आत्या निघून गेले. मम्मीने भीमूला टीव्ही चालू करून दिला. मुलांनो, मी शुक्ला आंटीकडे जाऊन येते. असं बोलून मम्मी निघून गेली. मम्मी गेल्यानंतर गट्टू चिंकी हॉल मधून पळून गेले आणि भीमू एकटाच टीव्ही बघत बसला. गट्टू चिंकी रूम मध्ये व्हिडिओ गेम खेळत होते. तेवढ्यात भीमू आला आणि त्यांच्या जवळ बसला. काय खेळत आहात? तू जाऊन टीव्ही बघ ना. नाही, मला खेळायला आवडते. तर मग खेळ जा. एकटाच काय खेळू? तुम्ही पण चला. तुम्हाला विटी दांडू येतो का? तू जरा गप्प बस. तुझ्याकडे सायकल आहे? नाही आहे. आहे. आई बोलत होती की तुमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे नाही आहे. मी बाबांकडे मागितली तर ते बोलले, पहिले मोठा हो. अशा प्रकारे भीमू बोलत राहिला. पण गट्टू चिंकीने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा त्याच्याशी बोललेही नाहीत. दुपारी गट्टू चिंकीने सायकल काढली आणि सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खेळू लागले. भीमू पण त्यांच्या पाठोपाठ गेला. तेव्हा गट्टू म्हणाला, तू का आलास इथे?
घरी बसून कंटाळा आला होता. छान आहे सायकल तुझी. तू तिकडे जाऊन बस, आम्हाला खेळू दे. बिचारा भीमू बसून राहिला आणि गट्टू चिंकी सायकल चालवू लागले. मम्मी आली तेव्हा तिने पाहिलं की भीमू एकटाच बसून आहे आणि गट्टू चिंकी मजेत सायकल चालवत आहेत. हे पाहून मम्मीला वाईट वाटलं. रात्र झाली. पप्पा आणि लक्ष्मी आत्या घरी आले. सगळेजण एकत्र बसून जेवले आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने लक्ष्मी आत्या म्हणाली, चल दादा, आम्ही निघतो. 9ची ट्रेन आहे. अरे हे काय, थांबा ना थोडे दिवस. नाही वहिनी, यांचा जेवणाचा प्रश्न आहे आणि भीमूची शाळा पण आहे. नंतर कधीतरी येऊ. भीमू गावी जाणार आहे हे ऐकून गट्टू चिंकी खुश झाले. तेवढ्यात भीमू बोलला, आई, तू काही विसरली आहेस. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस. जा पिशवी घेऊन ये. भीमू पिशवी घेऊन आला. लक्ष्मी आत्याने पिशवी मधून एक भेट बाहेर काढली आणि मम्मीला देऊन म्हणाली, याच्यामध्ये जंगली बोरं आहेत. छान आंबट गोड असतात. भीमूने स्वतः जंगलातून आणली आहेत. म्हणाला, मामाकडे जाणार तर गट्टू चिंकीसाठी बोरं घेऊन जाऊ. शहरात कुठे मिळतात अशी बोरं. बरेच काटे लागले होते पायाला, पण बोरं मात्र घेऊन आला. मम्मीने गट्टू चिंकीकडे पाहिलं तर दोघे रडत होते. मम्मी समजली आणि भीमूला बोलली, गट्टू चिंकीसाठी आणली आहेस ना, तर मग जा, तूच दे त्यांना. भीमू बोरांची भेट घेऊन गट्टू चिंकीकडे आला आणि म्हणाला, हे घ्या, जंगलामधून आणली आहेत. एक बोर खाल्ले तर सगळी संपून टाकाल. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले आणि रडता रडता त्यांनी भीमूला मिठी मारली. हे पाहून मम्मी, पप्पा आणि लक्ष्मी आत्या सर्वांचे डोळे भरून आले. चिल्ड्रन्स डे होता. गट्टू आणि चिंकी झोपेतून उठले तर आई बाबा एकदम म्हणाले, हॅपी चिल्ड्रन्स डे. ओ थँक्स आई. थँक्स बाबा. वेलकम मुलांनो, आज तुमचा दिवस आहे. मस्त एन्जॉय करा बरं. गट्टू आणि चिंकी शाळेत येतात. चिल्ड्रन्स डे निमित्त शाळेचे अध्यक्ष भाषण देतात. मुलांनो, आज 14 नोव्हेंबर आहे. आज आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे. भारत देश घडवण्यात नेहरूजी यांचे मोलाचे योगदान आहे. नेहरूजींना गुलाबाची फुलं आणि लहान मुलं खूप आवडत होती. म्हणूनच आज चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. आज आपला अभ्यास सोडा, गा, नाचा, खा आणि आनंद घ्या. अध्यक्ष शाळेच्या प्रत्येक मुलाला गुलाबाचं फूल आणि आशीर्वाद देतात. मग मुलं खेळू लागतात आणि उड्या मारायला लागतात. शाळेने मुलांच्या खेळ आणि जेवणाची चांगलीच व्यवस्था केली होती. खाण्यासाठी मिठाई आणि खेळण्यासाठी बरीच खेळणी होती. गट्टू आणि चिंकी सुद्धा आपल्या मित्रांसह घसरगुंडी खेळत होते. किती मजा येतेय. गट्टू घसरगुंडीवर चढला तेव्हा त्याने पाहिलं की गेटच्या बाहेर काही गरीब मुलं ज्यांच्या पाठीवर पिशव्या होत्या ते आशेने त्याच्याकडे पाहत आहेत. अरे, काही गरीब मुले बाहेर उभी आहेत. त्या बिचाऱ्यांना सुद्धा खेळावंसं वाटत असेल. चला, त्यांनाही आपल्यात सामील करूयात. हो, चला. गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं गेट जवळ आल्यावर गरीब मुलं घाबरतात. घाबरू नका, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर खेळा. खाऊ सुद्धा मिळेल. चला, जाऊयात. हे ऐकून एक गरीब आणि अशक्त मुलगा म्हणतो, नाही, आम्ही आलो तर आम्हाला मार पडेल. तुम्हाला कोणीही मारणार नाही. आम्ही आहोत ना. आजचा दिवस फक्त आपल्या मुलांचा आहे. चला. मुलं सहमत होतात आणि आत येतात आणि खेळतात. खेळाचा आनंद घेतल्यावर सर्व मुलं दमून जातात. चला, दमलो. आता मिठाई आणि खाऊ खाऊयात. आता आम्ही जातो. जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही सुद्धा चला खाऊ खायला. तुम्हाला भूक नाही लागली? भूक तर लागली आहे, पण काम पण करायचं आहे. भंगार गोळा केलं नाही, ते दुकानात विकलं नाही तर आम्हाला खायला मिळणार नाही. तुम्ही शाळेत जात नाही का? आमचे पालक गरीब आहेत. ते आम्हाला शाळेत पाठवू शकत नाहीत. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला वाईट वाटलं. तेवढ्यात सुरक्षा रक्षक तिथे येतो आणि त्याला आतल्या गरीब मुलांना पाहून राग येतो. तुमची आत येण्याची हिम्मत कशी झाली? चला बाहेर जा. पहारेकरी मुलांना ढकलत बाहेर काढायला लागतो. गट्टू आणि चिंकी गार्डला थांबवतात.
काका, त्यांना मारू नका. आम्ही त्यांना बोलावलं. काका, आज चिल्ड्रन्स डे आहे आणि तुम्ही मुलांवर हात उगारत आहात. बिचारे गरीब आहेत. ते खेळू शकत नाहीत किंवा चांगला खाऊ सुद्धा खाऊ शकत नाहीत. गरिबीमुळे ते शिकूही शकत नाहीत. तुम्ही त्यांना इथून बाहेर काढू शकत नाही. ही मुलं इथून गेली तर आम्हीही निघून जाऊ. खाणार पण नाही आणि खेळणार पण नाही. हो, चिंकी बरोबर बोलत आहे. हट्ट करू नका. त्यांना बाहेर काढलं नाही तर माझी नोकरी धोक्यात येईल. तेवढ्यात शाळेचे अध्यक्ष येऊन गार्डला सांगतात, तुझी नोकरी धोक्यात येईल असं कोण म्हणतो? अरे भाऊ, ही मुलं बरोबर सांगतायत. ही सुद्धा मुलंच आहेत. गरीब असली म्हणून काय झालं? खेळणं, उड्या मारणं, चांगलं खाणं आणि अभ्यास करणं यांचा देखील अधिकार आहे. धन्यवाद सर. हे बिचारे लोक गरीब आहेत. ते काम करून भूक भागवतात आणि शिकूही शकत नाहीत. गट्टू आणि चिंकी, तुम्हा मुलांचा मला अभिमान आहे. तुम्ही मुलांनीही या गरीब मुलांचा विचार केला. फक्त भाषण करण्याने काही होत नाही. प्रत्यक्ष काम केलं पाहिजे आणि मी ते करीन. मुलांनो, तुमची नावं सांगा. सर, माझं नाव श्रवण आहे. हा राजू आणि हा छोटू आहे. तुम्ही कुठे राहता आणि तुमचे पालक काय करतात? सर, आम्ही एका झोपडपट्टीत राहतो आणि आमचे आई बाबा भंगार विकतात. शिकायची इच्छा आहे ना? सर, आम्ही गरीब आहोत. शिकू शकत नाही. कोण म्हणतो की गरीब मुलं अभ्यास करू शकत नाहीत? उद्या तुमच्या पालकांना घेऊन या. मी तुम्हाला शाळेत प्रवेश देईल आणि तुमच्या अभ्यासाचा खर्चही उचलेन. सर, आमच्या झोपडपट्टीमधील इतर मुलांना सुद्धा शिकायचं आहे. होय, सर्वांना घेऊन या. सर्व मुलं एकत्र अभ्यास करतील आणि खेळतील आणि उड्या माराल तर चिल्ड्रन्स डे खरोखरच यशस्वी होईल. आता जा, पोटभर खा. गट्टू आणि चिंकी, आपल्या नवीन मित्रांना न्या. चल श्रवण, राजू, चल. सर्वांनी चला. सर्व मुलं धावत जातात. मिठाई आणि खाऊवर तुटून पडतात. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीच्या विचारांमुळे आणि मदतीमुळे गरीब मुलं सुद्धा चिल्ड्रन्स डे आनंदात साजरा करतात. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं, हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली. मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत.
मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. शाळेचे होमवर्क. खूप वर्षांपूर्वी एका शहरात 8 वर्षांचा शिवम आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. शिवमला खेळणं आणि फिरणं खूप आवडायचं. या सगळ्यात तो नेहमी आपल्या शाळेच्या होमवर्कला टाळायचा. आई, शाळेचं होमवर्क मी उद्या करेन. आणि ज्या दिवशी शाळेत टीचर होमवर्क चेक करणार त्या दिवशी तो काहीतरी कारण काढून शाळेला सुट्टी मारायचा. आई, आज माझं खूप पोट दुखतंय, मी शाळेत नाही जाऊ शकत. ठीक आहे शिवम, आज तू घरीच आराम कर. असंच खूप दिवस चालू होतं. मग एके दिवशी अचानक टीचरने वर्गातल्या सगळ्या मुलांना म्हटलं, मुलांनो, मी उद्या तुमचे 3ही विषय इंग्लिश, हिंदी आणि गणिताच्या वया तपासेन. म्हणून उद्या सगळी मुलं आपल्या वया घेऊन येतील. ओके टीचर. शिवमचा मित्र अंकितला हे माहित होतं की शिवमची कुठलीच वही पूर्ण नाहीये. तो शिवमला म्हणाला, शिवम, आता तू काय करशील? तुझी तर कोणत्याच विषयाची वही पूर्ण नाहीये. मला माहितीये, आणि म्हणूनच मी उद्या शाळेत येणार नाहीये. काय? हो. आणि मग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिवमने पोटदुखीचं नाटक सुरू केलं. आई, माझ्या पोटात खूप दुखतंय. आज परत? बरं ठीक आहे, तू आज पण घरीच आराम कर. अशा प्रकारे शिवमला शाळेत जाण्यापासून सुट्टी मिळाली. शाळेत टीचर सगळ्या मुलांच्या वह्या एक एक करून चेक करत होत्या. तेव्हा टीचरने आपल्या घड्याळात बघितलं की शाळेच्या सुट्टीची वेळ झालीये. हे बघून त्या सगळ्या मुलांना म्हणाल्या, मुलांनो, आता शाळेच्या सुट्टीची वेळ आली आहे, म्हणून आता जी मुलं राहिली आहे त्यांच्या वया मी उद्या तपासेन. त्यात संध्याकाळी पार्क मध्ये खेळताना शिवम जेव्हा अंकितला भेटला तेव्हा अंकितने त्याला सगळं सांगितलं. टीचरने सांगितलंय की जी मुलं राहिली आहेत त्यांच्या वया उद्या तपासणार आहे. हो का? तर मग मी उद्या पण येणार नाही. दुसऱ्या दिवशी पण शाळेतल्या मुलांच्या वह्या तपासता तपासता शाळेच्या सुट्टीची वेळ झाली. आणि मग पुन्हा एकदा टीचर मुलांना म्हणाल्या, जी मुलं आज पण राहिली आहेत त्यांच्या वया मी उद्या तपासेन. यावेळी सुद्धा अंकितने शिवमला सगळं सांगितलं. आज पण सुटायची वेळ झाली, म्हणून टीचरने सांगितलंय की बाकी मुलांच्या वया त्या उद्या तपासणार आहेत. अच्छा, म्हणजे मला उद्या पण सुट्टी मारावी लागेल. असेच 3 दिवस गेलेत. टीचर 3 दिवस वह्या तपासत होत्या आणि शिवम कुठलं तरी कारण काढून शाळेला सुट्टी मारत राहिला. 6व्या दिवशी शिवमने कारण द्यायला सुरुवात केली तेव्हा आईने त्याचं ऐकलं नाही आणि रागात येऊन त्याला म्हणाली, मी तुला 6 दिवसापासून बघतीये. तू तब्येतीचं कारण सांगतोयस आणि शाळा सुटल्यावर पूर्ण दिवस मित्रांसोबत खेळतोस, म्हणून आज तर तुला शाळेत जावंच लागेल. पण आई, माझं पोट खूप दुखतंय. तू गपचूप शाळेत जातोस की मी तुझ्या बाबांना बोलवू? शिवम आपल्या वडिलांना खूप घाबरायचा, म्हणून तो शाळेत जायला तयार झाला. ठीक आहे आई, मी शाळेत जातो.
शिवम तयार होऊन शाळेत पोहोचला. क्लासमध्ये टीचर जशा वर्गात गेल्या त्यांची नजर शिवमवर पडली. त्या त्याला म्हणाल्या, शिवम, तर आज तू शाळेत आलासच. मी खूप दिवसापासून तुझीच वाट बघत होते. आता लवकर तुझ्या सगळ्या वह्या घेऊन माझ्याजवळ ये. आज मी तुझ्या सगळ्या वह्या तपासेन. हे ऐकून शिवम खूप घाबरला. तो घाबरतच उभा राहिला आणि म्हणाला, टीचर, मी आज नोटबुक आणायला विसरलोय. का? तुला माहित होतं ना आज मी सगळ्यांच्या वह्या तपासणार आहे. मग तू वह्या आणायला कसा विसरलास? सॉरी टीचर. आणि चुकून पण उद्या शाळेला सुट्टी मारू नकोस. ओके टीचर. टीचरचं बोलणं ऐकून शिवमला कळलं होतं की आता त्याला कसंही करून आपल्या नोटबुक्स कंप्लीट कराव्या लागतील. तो आपला मित्र अंकितला म्हणाला, अंकित, तू मला तुझ्या 3ही सब्जेक्टच्या नोटबुक्स देऊ शकतोस का? तू माझ्या वह्यांचं काय करणार? टीचरने तर तुला तुझ्या वह्या आणायला सांगितल्या आहेत. मला माहिती आहे, पण माझ्या नोटबुक्स कंप्लीट नाही आहेत. म्हणून मी तुझ्या नोटबुक्स बघून माझ्या नोटबुक्स कंप्लीट करेन. तुला हे सगळं करायची काय गरज आहे? तू नेहमीप्रमाणे शाळेला सुट्टी मार. नाही, मला वाटतं मी आता या कामाला आणखी नाही टाळू शकत. म्हणून मला आता हे काम करावंच लागेल. पण तू उद्या सकाळपर्यंत 3ही वह्या कशा पूर्ण करशील? मला नाही माहित, पण मला हे करावंच लागेल. अंकितने शिवमला आपल्या नोटबुक्स दिल्या. शिवम आपल्या घरी पोहोचला. तो सरळ आपल्या खोलीत गेला आणि काम करायला बसला. तो पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र सतत लिहित होता आणि सकाळ होईपर्यंत त्याने 3ही नोटबुक्स कंप्लीट केल्या. काम पूर्ण झाल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. शेवटी 3ही नोटबुकचं काम पूर्ण झालं. आता मी न घाबरता शाळेत जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी तो 3ही नोटबुक्स घेऊन शाळेत पोहोचला. शाळा सुरू होताच सगळ्यात आधी टीचर शिवमला म्हणाल्या, शिवम, तुझ्या वह्या घेऊन माझ्याजवळ ये. शिवम 3ही वह्या घेऊन टीचर जवळ गेला. संपूर्ण रात्र न झोपल्यामुळे तो खूप थकलेला होता. त्याचे डोळे पण लाल झाले होते. हे घ्या टीचर, माझ्या वह्या. टीचरने शिवमचा थकलेला चेहरा बघितला तेव्हा त्यांना कळलं की त्याने रात्रभर जागून या वह्या पूर्ण केल्या आहेत. त्या शिवमला समजावत म्हणाल्या, मला माहित होतं की तुझ्या वह्या पूर्ण नाहीयेत. या वह्या तू रात्रभर जागून पूर्ण केल्या आहेस. म्हणून थकल्यामुळे तुझे डोळे एवढे लाल झाले आहेत. शिवम, म्हणून म्हणतात की आपल्याला आपलं काम वेळेवर केलं पाहिजे, कारण नंतर सगळं काम एकत्र करण्याचा त्रास होणार नाही. ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव की दुर्लक्ष करण्याने कोणतंही काम संपत नाही, उलट अजून वाढतं. शिवमला टीचरचं बोलणं कळलं. तो टीचरला म्हणाला, सॉरी टीचर, यापुढे मी सगळं काम वेळच्या वेळी करेन आणि कधीच कुठल्या कामाला दुसऱ्या दिवशीसाठी नाही टाळणार. अशा प्रकारे शिवमची प्रत्येक कामाला टाळण्याची सवय सुटली आणि तो प्रत्येक काम वेळेवर करायला लागला. फ्रेंडशिप डे येणार होता आणि गट्टू चिंकी सोबत बसून प्लॅन करत होते की ते या वेळेला आपल्या मित्रांसाठी कसं कार्ड बनवणार आहेत. चिंकी, मागच्या वर्षी आपण सगळ्यांच्या आवडत्या फळांच्या आकाराचं कार्ड बनवलं होतं ना, जसं गुड्डीच्या आवडीचं आंब्याच्या आकाराचं कार्ड आणि बंटीच्या आवडीचं अननसाच्या आकाराचं कार्ड. हो गट्टू, ते तर सगळ्यांना खूप आवडलं होतं. मग आपण ह्या वेळेस काय वेगळं करायचं, काही विचार केलायस? नाही गट्टू, अजूनही विचार करतेय. अजूनही मस्त कल्पना सुचली नाहीये मला. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी पुंटून क्लासरूमचा एक व्हिडिओ पाहतात, ज्यात DIY फ्रेंडशिप बँड बनवायला शिकवतात. ओ वाव चिंकी, एक कल्पना सुचलीये. ह्या वेळेस आपण कार्ड्सच्या ऐवजी बँड्स बनवूया ना. सांग बरं कशी वाटली? हो गट्टू, मलाही तुझी ही कल्पना खूप मस्त वाटतेय. मग उशीर कशाला करायचा, चल काम सुरू करूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या कामाला लागतात. ते बँड बनवण्यासाठी सगळं सामान घेऊन येतात. आता तुम्हीही तुमच्या फेवरेट गट्टू चिंकीचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईट वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसतात. तेवढ्यात चिंकीला एक आयडिया सुचते. गट्टू, आपण आपल्या मित्रांसाठी त्यांच्या आवडीच्या रंगांचे बँड्स बनवले तर? हो चिंकी,
ही खूप मस्त आयडिया आहे. चल असंच करूया. गुड्डीचा आवडता रंग हिरवा आहे आणि बंटीचा बंटीचा आवडता रंग निळा आहे कदाचित. नाही, पांढरा आहे बहुतेक. अरे नाही, निळा आहे. हा, निळा. वा, तू कसा मित्र आहेस गट्टू? तुला तुझ्या मित्राचा आवडता रंगही माहित नाही? नाही चिंकी, नक्की निळा आहे. हो, मला खात्री आहे. चल मग काम सुरू करूया. मग गट्टू चिंकी अगदी तसेच बँड बनवतात जसा त्यांनी विचार केला होता. आई सुद्धा त्यांना पाहून खुश होत होती. वाव गट्टू चिंकी, तुमचे बँड्स तर खूप छान तयार झालेत. तुम्ही दोघं तर खरंच खूप हुशार मुलं आहात. हो आई, तू बघच, गुड्डी आणि बंटीला हे बँड्स खूप आवडणार आहे. हो, त्यांनी विचारही केला नसेल की आम्ही त्यांना असं सरप्राईज देऊ. बँड बनवता बनवता गट्टू आणि चिंकी अचानक एका स्टेपला अडतात. अरे काय झालं मुलांनो, थांबलात का? आई बघ ना, मला ह्या बँडची गाठच मारता येत नाहीये. हो आई, मीही प्रयत्न केला, पण माझ्याकडनंही होत नाहीये. काही हरकत नाही गट्टू चिंकी, द्या मला दाखवा, मी तुम्हाला मदत करते. मग आई अतिशय लक्षपूर्वक बँडची गाठ बांधते आणि गट्टू चिंकी तिचं निरीक्षण करतात. हे घे, झालं. वा आई, तू तर किती सहज केलं. हो आई, तू तर बेस्ट आहेस. थँक्यू मुलांनो. अच्छा, तुम्ही आता पुढचं काम करा. मी जाऊन तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. इतकं काम करून तुम्ही दमला असाल ना? हो आई, गट्टूला तर खूप भूक लागली असेल. ह्याला खूप भूक लागते ना? नाहीतर काय, इतकं काम केलंय मी तर खरंच दमलोय. आई, सांग ना, तू आमच्यासाठी काय बनवणार आहेस? तुम्ही सांगा, तुम्हाला काय खायचंय? चीज पराठा. नाही, आता कालच तर खाल्ला होता चीज पराठा. आई, तू काहीतरी हेल्दी बनव ना. मग मी व्हेजिटेबल सूप बनवते. हो आई, ते मस्त राहील. मग आई सूप बनवते आणि गट्टू चिंकी सूप एन्जॉय करत करत बँड बनवतात. ये, एकदाचे झाले आपले बँड्स. वाव, मला तर विश्वासच बसत नाहीये की हे आपण बनवले आहेत. किती सुंदर आहेत ना? अरे वा, खरंच तुम्ही खूप सुंदर बँड्स बनवले आहेत. गुड जॉब. मी तर खूप एक्सायटेड आहे गट्टू, की कधी उद्या आपण एकदाचे शाळेत जातो आणि कधी बंटी आणि गुड्डीला देतो. हो चिंकी, मलाही आता राहवत नाहीये. लवकर येऊ दे उद्याचा दिवस. आई गट्टू आणि चिंकीचं बोलणं ऐकून हसते आणि त्यांना डिनर करा म्हणून सांगते. चला आता तुम्ही दोघं लवकर जेवून झोपा, तेव्हाच उद्याचा दिवस उगवेल. ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी खूप एक्साइटमेंटने तयार होतात आणि लवकर शाळेत जातात. तिथे बंटी आणि गुड्डी अगोदरच त्यांची वाट पाहत होते. हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो. हॅपी फ्रेंडशिप डे. सगळी मुलं एकमेकांना शुभेच्छा देतात. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे बघून स्माइल देतात आणि हळूच आपले बँड्स बॅगेतून बाहेर काढतात. वाव, हे घे बंटी, हा तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड, तोही तुझ्या आवडत्या निळ्या रंगाचा. आणि हे तुझ्यासाठी गुड्डी, हिरव्या रंगाचा फ्रेंडशिप बँड. गुड्डी आणि बंटी आपले बँड्स बघून खूप खुश होतात. वाव चिंकी, किती सुंदर आहे हा बँड. थँक्यू सो मच. खरंच गट्टू, खूप छान बँड आहे हा तू बनवलास कसा? आम्ही हे बँड्स व्हिडिओ बघून बनवले आहेत. हो, तेच बघून आम्ही इतके सुंदर बँड बनवू शकलो. थँक्यू सो मच चिंकी, मला खरंच हा बँड खूप आवडला. आणि तुलाही थँक्यू गट्टू. हे घे, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. हॅपी फ्रेंडशिप डे. हो चिंकी, मीही तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. हॅपी फ्रेंडशिप डे. मग सगळी मुलं एकत्र कॅन्डी आणि चॉकलेट एन्जॉय करतात. IPL. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये बसून अगदी आतुरतेनं बाबांची वाट पाहत होते. बाबा आज IPLचे तिकीट्स घेऊन येणार होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं असे का बसलाय? आई, आम्हाला तर आता राहवतच नाहीये. बाबा कधी येतील? अरे ते तर येतच असतील. तोपर्यंत तुम्ही जेवणाच्या टेबलवर या, मी पानं घेते. गट्टू चिंकी उठून निघालेच होते की तेवढ्यात बाबा येतात. हे घ्या मुलांनो, मी तिकीट घेऊन आलो. आता उद्या संध्याकाळी जाऊ IPL पाहायला. वाव, स्टेडियम मधून बघण्याची ही आपली पहिलीच मॅच असेल. ये, मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे बाबा. उद्याचा दिवस कधी येईल? जेव्हा तू आज जेवण करून झोपशील तेव्हा.
मग चल आई, लवकर आम्हाला जेवायला वाढ आणि मग आम्ही दोघं झोपू, म्हणजे उद्याचा दिवस लवकर लवकर येईल. आई बाबा चिंकीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. मग सगळेजण जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई इंडियन्सचा चेन्नईच्या टीमशी सामना होता. गट्टू चिंकीने चेहऱ्यावर तिरंगा बनवला होता आणि आईबाबांच्या चेहऱ्यावरही बनवला होता. सगळे वेळेत स्टेडियमवर पोहोचतात आणि बाबा पार्किंगला गाडी लावत असतात. बाबा, अहो लवकर आवरा, मॅच सुरू झाली तर. अरे गट्टू, तसंही आपण वेळेच्या 5 मिनिटं आधीच आलोय. काळजी नको करूस तू, आपल्याला उशीर नाही होणार. मग बाबा गाडी पार्किंगला लावतात आणि सगळे स्टेडियमच्या मेन गेटकडे चालू लागतात. पण तिथे खूप मोठा स्टॉल लागला होता, जिथे मुंबई इंडियन्सच्या जर्सी मिळत होत्या. अरे वा, इथे तर सगळ्या लोकांना आपल्या टीमला सपोर्ट करायला फ्री टी शर्ट्स आहेत. चला, आपण सगळे जाऊन घेऊया. हो बाबा, आम्हालाही टीमला सपोर्ट करायचाय. मग बाबा सगळ्यांसाठी एक एक टी शर्ट घेतात. पण तिथे उभी असलेली एक व्हॉलेंटियर बाबांना म्हणते, सर, आमचे जे ज्युनियर सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी खास कॅपही आहे. ओ वाव, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. मग गट्टू चिंकी आपली टी शर्ट आणि कॅप घेतात. मग सगळेजण आतमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. स्टेडियमची गर्दी बघून गट्टू चिंकी अचंबित होते. वाव चिंकी, बघ बरं, हे स्टेडियम किती मोठं आहे आणि इथे किती लोक आहेत. हो गट्टू, आणि ते बघ, ग्राउंडमध्ये सगळे क्रिकेटर्स आलेत. बघ, ते इथून तर किती छोटे छोटे दिसतायत. तेवढ्यात गट्टू चिंकी नोटीस करतात की जसे त्यांच्या टीमचे क्रिकेटर्स स्टेडियमच्या ग्राउंडमध्ये येतात, सगळीकडून लोक जोर जोरात चीअर करू लागतात. गट्टू चिंकी ही सगळ्यांची साथ देऊन चीअर करू लागतात. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मला तर खात्री आहे आपलीच टीम जिंकणार. हो गट्टू, ते बघ, बहुतेक टॉस होईल आता. हो चिंकी, आता टॉस होणार आहे. जसा टॉस होणार असतो तेवढ्यात पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होते. गट्टू चिंकी ही अगदी फोकस करून ग्राउंडकडे पाहतात. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरलीय आणि गट्टू चिंकी सुद्धा किती मन लावून बघतात मॅच. एकदम बरोबर बोललात. तेवढ्यात टॉस होतो आणि मुंबई इंडियन्सची टीम टॉस जिंकते. पूर्ण स्टेडियममध्ये सगळे लोक चीअर करू लागतात. ये, आपली टीम टॉस जिंकली. आणि ते बघ, आपली टीम आता पहिले बॉलिंग करेल. हो गट्टू. गट्टू चिंकी पुढची मॅच अगदी लक्षपूर्वक पाहू लागतात. सोबतच ते मध्ये मध्ये गर्दीत चीअर करत होते. काही वेळ जातो आणि मग गट्टू चिंकीला आईबाबा म्हणतात, गट्टू चिंकी, ही तुमची पहिली मॅच आहे जी तुम्ही स्टेडियममध्ये पाहताय, तर एक फोटो होऊन जाऊ देत. हो मुलांनो, हा फोटो आठवण म्हणून नेहमी आपल्या सोबत असेल. हो, ठीक आहे आई. मुलांनो, तुम्ही सगळे कॅमेऱ्याकडे पहा बरं. मी एक मस्त सेल्फी घेतो, ज्यात सगळं स्टेडियम पण येईल आणि आपणही. सगळेजण चीज म्हणतात आणि बाबा एक सेल्फी काढतात. फोटोज खूप छान आले होते, पण तेवढ्यात चिंकीला भूक लागली होती. आई, मला खूप भूक लागलीये. हो आई, मलाही आता थोडी थोडी भूक लागलीये. मुलांनो, स्नॅक्स आता येतच असतील. अरे, ते बघा, आलेच. अरे अरे थांबा, मी आत्ता स्नॅक्स घेऊन येतो, मग आपण सगळेजण मिळून खाऊया. बाबा स्नॅक्स घेऊन येतात आणि गट्टू चिंकी आई बाबांसोबत स्नॅक्स खातात. यानंतर ते पूर्ण लक्ष देऊन मॅच पाहू लागतात. आता शेवटचीच मॅच शिल्लक होती आणि गट्टू चिंकीच्या टीमला 5 बॉल्समध्ये 9 रन काढायचे होते. आता पुढे काय होईल काय माहित. आता फक्त आपल्याला काही सिक्सर्स हवेत. प्लीज प्लीज, आपण जिंकू प्लीज. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होती. पण तेवढ्यात प्लेयर अचानक 2 सिक्स हिट करतो आणि यासोबतच गट्टू चिंकीची टीम जिंकून जाते. सगळेजण मिळून जोरजोरात चीअर करू लागतात. ये, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, आपली टीम जिंकली. मॅच पाहून गट्टू चिंकीला खरोखरच खूप मजा येते आणि त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस होता. यानंतर सगळेजण घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेमध्ये आपल्या मित्रांना मॅचची आणि स्टेडियमच्या खूप गमती जमती सांगतात. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता, तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती.
गट्टू चिंकी घरी बोर होत होते, तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा, आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतात. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. ओहो, तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉल मध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस. आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझंही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचं फेवरेट घेणार आहे तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा. मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा. थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात. गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेस मध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट. वाव, खरंच बाबा. वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो, बिलकुल. तर सांगा, काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेन मध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेन मध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना.
ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. न्यू क्लास टीचर. दररोज सारखे गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. गट्टू लवकर आवर, नाहीतर आज परत आपल्याला उशीर होईल आणि क्लास टीचर सीमा मॅडम आपल्याला ओरडतील. हो हो, मी तयार झालोय चिंकी, चल जाऊया. हे घ्या मुलांनो, तुमचा डबा ठेवा. गट्टू चिंकी आपापला डबा बॅगेत ठेवतात आणि बाबांसोबत शाळेत जातात. शाळेत पोहोचताच ते आपल्या वर्गाकडे जातात. त्यांना वर्गात जाण्यासाठी पुन्हा उशीर झालाय. हाच विचार करत करत ते झपाझप पावलं टाकतात. पण ते क्लासमध्ये बघतात तर तिथे सीमा मॅडम नव्हत्याच. ते दोघे जाऊन आपापल्या जागेवर बसतात. अगं गुड्डी, अजून सीमा मॅडम आल्या नाहीयेत का? हो चिंकी, कदाचित आज मॅडम सुद्धा तुमच्यासारख्याच लेट आहेत. तर मग मॅडमना सुद्धा उशिरा येण्यासाठी पनिशमेंट मिळेल. हे ऐकून चिंकी, बंटी आणि गुड्डी हसू लागतात. तेवढ्यात क्लासमध्ये एक नवीन टीचर येतात. त्यांना बघून सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित होतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. मुलांनो, आजपासून 1 आठवडा मी तुमची नवीन क्लास टीचर आहे, कारण सीमा मॅडम शाळेच्या काही कार्यक्रमांमध्ये बिझी असणार आहे. ठीक आहे? हे ऐकून सगळी मुलं आपापसात खुसूरपुसूर करू लागतात. शांत व्हा. मुलांनो, मला माझ्या वर्गात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. आता 1 आठवडा मी तुमची अटेंडन्स घेणार आहे आणि 4थ्या तासाला तुम्हाला गणितही मीच शिकवणार आहे. तुम्हाला माझ्या वर्गात एकदम शांत राहायचंय. ओके? ओके मॅम. मॅडम सगळ्या मुलांचे अटेंडन्स लावतात आणि निघून जातात. सुट्टीमध्ये गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी जेवण करत असतात. यार, मला आपल्या नव्या मॅडम खूपच स्ट्रिक्ट वाटत आहेत. खरंय रे, आपण त्यांच्या वर्गात अजिबात बोलू शकत नाही. त्या आपल्याला ओरडल्या तर? मला सीमा मॅडमची खूप आठवण येतेय. त्यांनी आता लवकर परत यावं. एकदम बरोबर. आपल्या सीमा मॅडम किती मस्त आहे ना? बरं, तुमचा डबा आता लवकर संपवा. 4थ्या तासाची घंटा आता होईलच इतक्यात. नाहीतर त्या स्ट्रिक्ट टीचर कडून सगळ्यात पहिले ओरडा आपल्यालाच बसेल. अरे गट्टू, शुभ बोल रे. असं काहीच होणार नाही. आपण सगळे तर चांगले स्टुडंट्स आहोत. आपल्याला कशाला ओरडा बसेल? तेवढ्यात बेल वाजते आणि सगळेजण पटकन हात धुवून घेतात आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसून घेतात आणि पुन्हा एकदा त्या नवा मॅडम येतात. गुड आफ्टरनून मुलांनो. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मॅम. तुम्ही सगळ्यांनी तुमचा डबा नीट संपवलाय ना? हो मॅम. कोणीही घाबरल्यामुळे मॅडमला नीट उत्तर देऊ शकत नव्हतं. अरे काय झालं? असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी आज डबा नीट खाल्ला नाहीये. कोणामध्येच एनर्जी नाहीये आणि एनर्जी शिवाय आपण गणित कसं शिकणार? मुलांना शांत बसलेलं बघून मॅडम म्हणतात, बरं मला सांगा, तुमच्यापैकी सगळ्यात आधी मला इंट्रोडक्शन कोण देईल? पण पुन्हा एकदा काहीच कोणी बोलत नाही. मॅडम विचार करतात. कदाचित हे माझ्यामुळे नर्वस झालेत. तेवढ्यात मॅडमला एक आयडिया सुचते. त्या म्हणतात, असं वाटतंय की तुम्ही मला घाबरताय. पण जर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं नाही, मग आपण अभ्यास कसा सुरू करायचा? काय करायचं बरं? चला एक गेम खेळू. गेम हे नाव ऐकताच सगळी मुलं खुश होऊन जातात. गेम? कोणता गेम मॅम? एक खूप इंटरेस्टिंग गेम, ज्यामध्ये मी ज्या मुलाला उभं करेन तो मला स्वतःचा नाही तर त्याचा बेस्ट फ्रेंडचा इंट्रोडक्शन देईल आणि त्याच्याविषयी सांगेल. सगळी मुलं कन्फ्यूज होऊन जातात. मग मॅडम म्हणतात, अरे मला तर तुम्ही सगळे कन्फ्यूज दिसताय. थांबा, लगेच सांगते. मुला, तू उभं राहा. येस मॅम. आधी तू मला तुझं नाव सांग आणि मग हे सांग की ह्या वर्गात तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? मॅम, माझं नाव गट्टू आहे आणि माझा बेस्ट फ्रेंड तर बंटी आहे. तो बघा बंटी. बर, तर गट्टू, आता तुझ्या मित्राचं बंटीचं इंट्रोडक्शन दे की त्याला काय आवडतं आणि त्याचे आवडते विषय कोणते. मॅडम, हा बंटी आहे आणि त्याचा आवडता विषय तर इंग्लिश आहे. आणि हो, त्याला माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायलाही खूप आवडतं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि गट्टू, हे सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅम, माझा आवडता विषय गणित आहे. सीमा मॅडम आम्हाला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने गणित शिकवतात
आणि त्यांच्या गणिताच्या क्विज मध्ये मी नेहमी पहिला येतो. खूप छान गट्टू. आता बस. ओके मॅम. आता कोणाची पाळी आहे? हा, तू सांग बाळा, तुझं नाव काय आहे आणि तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? गुड्डी उभी राहते आणि म्हणते, मॅम, माझं नाव गुड्डी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड चिंकी आहे. चिंकी हे ऐकून खुश होते आणि हात वरती करून मॅडमला म्हणते की तिचंच नाव चिंकी आहे. अच्छा. आणि चिंकी, आता तू हे सांग की तुला माहितीये का की चिंकीला खाण्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? हो मॅडम, चिंकीला सगळ्यात जास्त चीज सँडविच, जे माझी आई डब्यात देते, ते आवडतं. अच्छा. चिंकी, गुड्डीने बरोबर सांगितलं का? हो मॅडम, एकदम बरोबर सांगितलं. व्हेरी गुड गुड्डी. आता बस तू. आता मला कोण त्यांच्या बेस्ट फ्रेंड विषयी सांगणार आहे? आता यावेळी सगळी मुलं स्वतःहूनच हात वर करतात आणि उत्तर देऊ लागतात. सगळ्या मुलांची नव्या मॅडमशी ओळखही होते आणि सगळ्या मुलांचं मॅडमशी इंट्रोडक्शनही. सगळी मुलं नव्या मॅडम सोबत खूप फ्रेंडली होऊन जातात आणि मनापासून गणित शिकतात. आणि अशा प्रकारे एक आठवडा संपतो आणि सीमा मॅडम पुन्हा येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. तर तुम्ही मला मिस केलं की नाही? केलं मॅम. आजपासून मीच तुम्हाला परत शिकवणार आहे. मॅम, तुम्हाला माहितीये, आम्हाला सगळ्यांना त्या नवीन क्लास टीचर खूप आवडल्या. पहिल्याच दिवशी त्या आमच्यासोबत गेमही खेळल्या. आणि मॅम, त्यांनी तर मॅथ्स क्विज सुद्धा घेतली, ज्यामध्ये परत गट्टू जिंकला. ते तर होणारच होतं. हो मॅम, आम्हाला तुमची खूप आठवण आली. हो मॅम. काही हरकत नाही मुलांनो. आता मी परत आली आहे ना. चला, आता परत आपण अभ्यासाला लागूया. आणि कधी कधी त्या मॅडम सुद्धा तुम्हाला शिकवायला येतील. ओके मॅम. आणि यासोबतच सगळी मुलं आपला वर्ग जुन्या मॅडम सोबत सुरू करतात. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे, बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, ना पॅटर्न, ना इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते
आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू. हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे? बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सी वाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. किती वेळ झाला नाही. गट्टू कधी येणार? मला त्याचे नवीन शूज लवकर बघायचे. येतच असेल चिंकी, थोडा वेळ अजून वाट पहा. तेवढ्यात बाबा आणि गट्टू घरी येतात. आलास तू गट्टू? तुला माहितीये मी केव्हाची तुझी वाट पाहतीये. बघ बघ चिंकी, आई, सगळ्यांनी नवे स्पोर्ट शूज पहा.
माहितीये चिंकी, हे खूप स्पेशल आहेत कारण उन्हामध्ये हे रंग सुद्धा बदलतात. वाव गट्टू, हे तर खूपच वेगळे आहेत. आज तर पूर्ण मार्केटमध्ये 2 तास फिरल्यावर गट्टूनं त्याचे हे शूज घेतलेत. म्हणून तर इतके चांगले आणि स्पेशल शूज मिळालेत. चल गट्टू, हे सांभाळून ठेव, नाहीतर घाण होतील. नाही नाही आई, मी हे अजिबात घाण करणार नाही. मी हे खूप सांभाळून ठेवेन आणि रोज साफ करेन. व्हेरी गुड. मग गट्टू आपले शूज शू रॅक मध्ये अगदी वरती ठेवतो आणि एका पेपरने त्याला तो कव्हरही करतो. पाहिलंस आई, आता माझे शूज अजिबात घाण नाही होणार. सगळे लोक गट्टूकडे पाहून हसतात. मग गट्टू झोपायला जातो आणि चिंकीला खेळायला जायचं होतं. आई, माझे शूज कुठे आहेत? मला खेळायला जायचंय. अगं चिंकी, तुझे शूज तर आजच मी धुतले आहेत. एक काम कर, तू गट्टूचे शूज घालून जा. ओके आई, पण गट्टू काही म्हणणार तर नाही ना? अगं नाही चिंकी, तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात. तुम्ही आपसात गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जा तू. मग चिंकी खेळायला जाते आणि थोड्याच वेळात गट्टू झोपेतून उठतो. तो उठताच आपले शूज शोधू लागतो. हे आई ग, माझे शूज कुठे गेले? मला माझ्या सगळ्या मित्रांना दाखवायचे. ओ, ते चिंकी घालून गेलीये. येतच असेल इतक्यात. पण का आई? असं नाही बोलायचं गट्टू. तुझ्या बहिणीसोबत गोष्टी शेअर करायला हव्या. तेवढ्यात चिंकी परत येते. दे ग चिंकी, माझे शूज दे. मला जाऊन माझ्या मित्रांना दाखवायचे. हो हो, हे घे गट्टू. अरे नाही, हे काय? काय झालं गट्टू? शूज घाण झालेत का? घाण नाही आई, फाटले आहेत. बघ ना, चिंकीने माझे शूज खराब केले. ह्याला तर एक भोग पडलंय. अरे नाही, हे कसं झालं चिंकी? हा, ते आई खेळताना कदाचित लागलं असेल. सॉरी गट्टू. सॉरी आई. चिंकी गट्टूला सॉरी म्हणते. त्याला खूप राग येतो आणि तो रडतच आपल्या खोलीमध्ये निघून जातो. अरे गट्टू थांब तर. कुठे जातोयस? असं नाही करायचं बाळा. आई, गट्टू माझ्यावर खूप नाराज झालाय. मला छान नाही वाटत आहे. आई पाहते की चिंकी सुद्धा रडणार होती. ती तिला समजावते. काळजी नको करूस चिंकी, हे तर ठीक होतील. मी गट्टूला समजावेल. तू जा आणि तुझा अभ्यास कर. चिंकी उदास होऊन निघून जाते आणि आपला होमवर्क करत बसते. थोड्या वेळाने बाबा घरी येतात. चिंकी बाबांना सगळं सांगते. बाबा, मला आता खूप वाईट वाटतंय. गट्टूचे शूज आता चांगले नाही होणार का? ते पूर्णपणे खराब झाले का? अगं नाही चिंकी बेटा, असं नाहीये. चल, आपण आत्ता जाऊन त्याचे शूज ठीक करून येऊ. हे ऐकून चिंकी खुश होते आणि ती लवकर बाबांसोबत जायला रेडी होते. हो बाबा, चला. गट्टू केव्हाचा नाराज आहे. माझी इच्छा आहे की तो परत आनंदी व्हावा आणि माझ्याशी बोलायला लागेल. तो असा शांत शांत नाही आवडत. मग चिंकी आणि बाबा गट्टूचे शूज घेऊन कॉबलर कडे जातात. दुसरीकडे आई गट्टूच्या रूम मध्ये जाते आणि त्याला समजावायचा प्रयत्न करते. अरे गट्टू, अजून तू किती वेळ असा उदास राहणार आहे? चल उठ, ये काहीतरी खायला. मी सँडविचेस केले, ये बरं. नाही आई, मला काहीच नाही खायचं. चिंकीने असं का केलं? मी एकदाही शूज घातले नव्हते आणि तिने ते खराब केले. एवढं बोलून गट्टू रडू लागतो आणि आई त्याला समजावू लागते. असं रडू नकोस गट्टू. बाबा आणि चिंकी गेलेत तुझे शूज ठीक करायला. नाही आई, शूज आधीसारखे नाही होणार, मला माहितीये. आई गट्टूला समजावतच असते. तेवढ्यात बाबा आणि चिंकी रूम मध्ये येतात. आता रडू नकोस गट्टू. बघ, तुझे शूज एकदम ठीक झालेत. काय? खरंच? हा, ये, हे बघ. गट्टू आपले शूज पाहतो आणि खूप खुश होऊन जातो. वाव, हे आधीपेक्षाही चांगले झालेत बाबा. हो गट्टू, आम्ही कॉबलरला सांगून जिथे होल होतं तिथे एक जी ची एम्ब्रॉयडरी केली. आता तुझ्या शूज वर तुझ्या नावाचं पहिलं लेटरही आहे. अरे वा, हे तर खरंच आधीपेक्षाही चांगले झालेत. आता तू खुश झाला ना गट्टू? हो आई, आता मी अजिबात दुःखी नाहीये. मग गट्टू, तू मला माफ केलंस ना? हो चिंकी, केलं ग. मग गट्टू आपले नवीन शूज घालतो. आई, मी माझ्या मित्रांना हे शूज दाखवायला जाऊ? हो गट्टू, नक्कीच. पण आधी काहीतरी खाऊन तर घे.
नाही आई, आधी मी दाखवून येतो मगच खातो. मला राहवतच नाहीये. हाजी किती मस्त दिसतोय माझ्या शूजवर. हो ठीक आहे गट्टू, लवकर ये. मी पण तुझ्या सोबत येते गट्टू. तर अशा प्रकारे गट्टू आपले नवीन शूज आपल्या मित्रांना दाखवतो आणि सगळ्यांना गट्टूचे शूज खूप आवडतात. आणि विशेष म्हणजे त्यावरचा जी. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्ड वर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई? ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल.
नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू, चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू, चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय. त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू, चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.